आपण आपण सगळ्यांनी बहुसंख्येने सांगणार आहोत
पराभूत झाल्यावर कसा सत्कार घेतात. आपल्या सगळ्यांचे सहकारी राजवर्धन शिंदे, छत्रपतीचे नवनिर्वाचित चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तमदादा जगताप, आपले माळेगावचे चेअरमन केशवराव बापू जगताप, सतीशराव काकडे, विश्वासराव देवकाते पाटील, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, विश्वनाथ बुवा गावडे, संजय कोकरे, विश्वास अटोळे, रामचंद्र खलाटे, ऍडव्होकेट रवींद्र माने, नितीन देवकाते, सचिन सातव, मदनराव देवकाते, धनवान वदक, पोपटराव बिरोंगले, अनिल तावरे, रामदास अटोळे, सुनील पवार, अविनाश गोपने, दीपक तावरे, राजेंद्र गव्हाण, मिलिंद कांबळे, नवनाथ बल्लाळ, तानाजी देवकाते, प्रकाश तावरे, सागर जाधव, शोभाताई जगताप, स्वातीताई खामगड, संगीताताई पाटोळे, किरण तावरे, रणजित कुमार, संदीप जगताप, राहुल बाबळे, बाबूराव चव्हाण, विक्रम अटोळे, बाळासाहेब जगताप, सुनील भगत, संग्राम सोरटे, किसन तांबे, लालासाहेब नरावडे, लक्ष्मण गोखणे, अशोक मोळी, प्रकाश देवकाते, रमेशराव कोकरे ऍडव्होकेट, बाळासाहेब वाबळे, विश्वनाथराव गुरुंगले, निशिकांत निकम, विक्रम भोसले, अमर धुमाळ, भरत खैरे, उत्तमराव जगताप, संजय देवकाते, गुलाबराव देवकाते, विलासराव अटोळे, उत्तमराव फाळके, बाळासाहेब परकाळे, बाळासाहेब गवारे, धनंजय जामदार, प्रताप तावरे, विलास तावरे, बापूराव सोलंकर, राजेंद्र जगताप, ज्ञानेश्वर कवले, प्रतिमाताई कोमणे, अनिताताई गायकवाड, जयसिंगराव अटोळे, पोपटराव तावरे, बापट कांबळे, संजय भोसले, हनुमंत वाकर, चंद्रवाणा देवकाते, कांचन निगडे, शौकत कोतवाल, सुनील बनसोडे, अविनाश भिसे, अनेक माझे सहकारी इथं आहेत. ते सर्व एकंदरीत तिथल्या विकासाच्या बाबतीमध्ये मनापासून साथ देणारे उपस्थित असणारे सर्वच माझे वडीलधारी नेते मंडळी, तरुण सहकारी मित्र, माळेगाव कारखान्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कामगार वर्ग, सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्र, तसंच आताच नवनिर्वाचित जे निळकंठेश्वर पॅनलचे मी सोडून 19 उमेदवार निवडून आलेले ते सर्व सन्माननीय 1919 उमेदवार, सर्व त्यांना निवडून आणण्याच्या करता अतोनात कष्ट केलेले, अतोनात झटलेले, काही जणांनी समोर न येता वेगळ्या प्रकारे हे सगळं सुरळीत चालण्याच्या करता त्यांनी साथ दिली, ते सगळे माझे सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मी माननीय दादासाहेब उर्फ गणेश शेबेकरजी, गुलाबराव मुळीकजी, ऍडव्होकेट दत्तात्रय करंदीकरजी, कृष्णाजी भोंगळेजी, टी.बी. जगतापजी, धुळाजी कोकरेजी, शंकरराव तावरेजी, भालचंद्र तावरेजी, माधवराव गेनपाल तावरेजी, भागूजी दादासाहेब कोणपुरेजी, या सर्व संस्थापक संचालकांचं मी त्यांच्या विनम्र अशा प्रकारचं त्यांना अभिवादन करतो. त्यांनी माळेगावच्या परिसरामध्ये लावलेलं हे रोपटं 70 वर्षापूर्वीच त्याला अनेकांनी मोठं करण्याचा प्रयत्न आपापल्या परीनं केला आणि ती खरी मुहूर्तमेढ त्या सगळ्या मान्यवरांनी रोवलेली होती. म्हणून आज आपल्या परिसरामध्ये काही आर्थिक सुबत्ता आलेलं चित्र आपण सगळेजण त्या बाबतीमध्ये पाहतो. मित्रांनो, खरं तर तुम्हाला माहिती आहे रविवारी मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर साधारण माझ्या माहितीप्रमाणे सोमवारचा एक दिवस त्यांनी ठेवला आणि मंगळवारी मतमोजणी सुरू केली, ज्याचा उल्लेख केशवरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. सकाळी 9 वाजता सुरू झालेलं काउंटिंग दुसऱ्या दिवशी जवळपास 9ला संपलं. 36 तास काउंटिंग चाललेलं होतं. मी बघत होतो, मला माहिती येत होती प्रत्येक गटातनं किंवा वेगवेगळ्या
विभागातून निवडून आलेल्यांची आकडेवारी कळत होती. सुरुवातीला कोण पुढे आहे कोण मागे आहे, त्याच्यामध्ये आपल्या मुनमुनेताई आणि नितीन सातव थोडे मागे राहिलेले होते. परंतु बारामती गटाच्या नंतर त्यांनी पण त्याच्यामध्ये यश मिळवलं. एक अपवाद राहिला आणि तो म्हणजे आपला सांगली गटातनं वीरेंद्रचा त्याच्यामध्ये पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला. त्याच्यावर मी येणार आहे, परंतु मी पहिल्यांदा मंगळवारी कॅबिनेट असते, बुधवारी माझा 30 तारखेला उद्याच्याला पुरवणी मागण्या आहेत आणि मला राज्याच्या वेगवेगळ्या विभागाच्या मागण्या मुख्यमंत्री महोदयांची मान्यता घेऊन, एकनाथराव शिंदेची मान्यता घेऊन सभागृहामध्ये सादर करायच्या. माझ्या माहितीप्रमाणे 26ला आपल्या इथं पालखी संध्याकाळी मुक्कामाला येणार होती. 27ला आपल्या इथनं पालखी श्री संत तुकाराम महाराजांची पुढे इंदापूरला जाणार होती तालुक्यामध्ये. आणि त्याच्यामुळे 36 तास काउंटिंग लोक सगळे कंटाळलेले होते, अक्षरशः त्रासून गेलेले होते. काउंटिंगचे अधिकारी पण मला फोटो आले, कुठं याद्या टाकल्या ते झोपून गेलेले होते. एवढा वेळ कधी लागत नाही, परंतु 67 मतदान केंद्र आणि मला वाटतं 34 टेबल होते. ते जर 67 टेबल ठेवले असते तर आणखी त्याला गती मिळाली असती. परंतु शेवटी निवडणूक अधिकाऱ्याच्या हातामध्ये असतं, आपल्याला त्याच्याबद्दल जास्त काही टीका टिप्पणी करता येत नाही. शेवटी तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यातून इथं काउंटिंग करायचं कुठं करायचं याच्याबद्दल बराच वाहपूस झाला. वास्तविक आपल्या जवळच इथनं तुम्हाला सगळ्यांना दिसतो तो बघ्यास. आणि उद्याच्याला यश मिळाल्यानंतर उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते फटाके फोडतात, वेगवेगळ्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा करतात आणि त्याच्यातून कुठं काही ठिणगी तिकडे गेली तर त्याच्यातनं जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागली असती. म्हणून काही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं इथं घेऊ नका, आम्हाला बंदोबस्ताच्या दृष्टीनं तिकडं सोयीचं आहे. मला वाटतं तिकडं आमदारकीचं पण काउंटिंग चालतं अशी माझी माहिती आहे, कारण मी त्यावेळेस मुंबईत असतो. पण या पद्धतीनं ते सगळं चित्र होतं. तरी देखील काही ना काही प्रत्येक जण उठवत होतं, यांनी मुद्दाम जागा बदलली, काय कारण नाही. आपण त्या असल्या गोष्टीमध्ये लक्ष देत नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलं तो निवडणूक अधिकाऱ्याचा अधिकार आहे. खरं तर त्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कारखान्याच्या सर्व सभासदांनी माझ्यासह श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करण्याच्या करता, आपले आभार मानण्याच्या करता, आपल्या पुढे नतमस्तक होण्याच्या करता, धन्यवाद देण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी आलेले. माझ्या मनामध्ये आज एकच भावना आहे आणि ती फक्त आणि फक्त कृतज्ञता. यश मिळत असतं, यशाने हुरळून जायचं नसतं आणि अपयशाने खचून जायचं नसतं. शेवटी आपण लोकांच्या मध्ये काम करणारे सहकार्य, हे यश मिळत असताना कार्यकर्त्यांचा उत्साह होता. मला राजवर्धननी फोन करून सांगितलं, मी त्याला म्हणलं की मी लगेच काही येत नाही, पालखी इथनं गेल्यानंतर मी शुक्रवारी येऊन आपण आभाराच्या बद्दलची सभा घेऊ. मी आधी दुसरी जागा सुचवली होती, पण तो म्हणला नाही आम्ही शिवतीर्थावर घेणार आहे. म्हणलं केशवराव आणि बाकीच्या सहकार्यांशी चर्चा करा आणि सगळे जे ठरवतील ते मला मान्य आहे. आणि त्या प्रकारे शिवतीर्थावर, कारण मला वाटतं उद्या लग्नाची तीथ आहे, आज काही लग्नाची तीथ नव्हती, त्यामुळं सभागृह हे उपलब्ध होऊ शकत होतं. त्या संदर्भामध्ये आपण मग इथं कार्यक्रम घेतलेला आहे. शिवतीर्थावर या आभार सभेला नीलकंठेश्वर पॅनलचे नवनिर्वाचित संचालकांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने समोर बसणारे सर्व मान्यवर आणि सर्व माझ्या सहकार्यांचा, कार्यकर्त्यांचा, काही कार्यकर्ते सभासद पण नाही, ते सोमेश्वरच्या परिसरात सभासद आहेत, काही छत्रपतीच्या परिसरामध्ये आता कैलासराव व्हाईस चेअरमन बसलेत, काही तिकडे सभासद आहेत. आणि त्याच्यामुळं त्या सगळेजण राबत होते
पण मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आणि कृतज्ञता देखील व्यक्त करतो. इथं आल्यानंतर माळेगावचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री नागेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो. कालच आपल्या बारामतीमध्ये मुक्काम करून संत श्रेष्ठ तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. आज संत श्री सोपान काकांची पालखी आपल्या बारामतीमध्ये आहे. श्री संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या आणि संत सोपान काकांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. माऊलींच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. कारखान्याच्या सभासदांच्या ऊस उत्पादकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमाला कामगारांच्या कामाला योग्य त्या ठिकाणी दाम देण्याची शक्ती आम्हाला मिळू दे असं पांडुरंगाच्या चरणी मी साकडं देखील घालतो. या निवडणुकीमध्ये तुम्ही तसं पाहिलं तर अतिशय मला आणि श्री निळकंठेश्वर पॅनलला एकमुखी साथ दिली. ती केवळ तुम्ही मतांच्या स्वरूपामध्ये नाही तर आता आपल्या सगळ्यांच्या प्रपंचाचा आधार असणाऱ्या आणि हजारो हाताला काम देणाऱ्या आपल्या श्रमाला आणि घामाला योग्य दाम देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य असणाऱ्या ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विकासाची आणि प्रगतीची पताका उंच करण्याच्या जाणीव ही माझ्यासहित माझ्या सर्व सहकाऱ्यांना आहे. त्याबद्दल तुम्ही तीळमात्र शंका मनामध्ये त्या बाबतीमध्ये बाळगू नका. श्री निळकंठेश्वर पॅनलच्या 21 पैकी 20 जागा जिंकून प्रचंड मताधिक्याने मिळालेला हा विजय म्हणजे केवळ आमचा नाही तर तो सर्व सभासदांचा आहे. माळेगाव परिसरातल्या शेतकऱ्यांचा आहे. माळेगावला ऊस घालणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या बाहेरच्या देखील माझ्या बळीराजांचा आहे, माझ्या शेतकऱ्यांचा आहे, ऊस उत्पादकांचा आहे आणि यांची विकासाची वाट धरून पाहणाऱ्या त्या सगळ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींचा आहे. त्यामध्ये खरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली होती. त्याच्यामध्ये मी दत्तामामा आज खरं पालखी त्यांच्याच इंदापूर तालुक्यामध्ये असल्यामुळं त्याला आज आपण बोलवलं होतं, पण त्यांनी निरोप पाठवलं की दादा पालखी माझ्या भागात आहे, मी इथलं प्रतिनिधित्व तिसऱ्यांदा करतोय आणि सगळ्या माझ्या वारकऱ्यांचं, माझ्या वंदनीय लोकांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, सगळ्या माता भगिनींचं स्वागताच्या निमित्तानं आणि तिथं सगळ्या गोष्टी नीटनेटक्या सामोपचाराने व्हाव्यात म्हणून मी तिथं थांबतोय. त्याच्याही आपल्याला मनापासून शुभेच्छा. त्यांनी पण त्याच्या परीनं आपल्याला मदत केली, तरी पण त्याच्या परीनं काही लोकांना भेटून त्याच्यामध्ये मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी दत्तामामांना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, ही निवडणूक खरं तर माळेगाव आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने, सहकारी तत्वाचे 100 कारखाने, 100 कारखाने असताना यामध्ये अनेक ठिकाणी निवडणुका होतात, कधी एवढी चर्चा होत नाही. परंतु मीडियाने ही निवडणूक एवढी उंचीवर नेली. मी आता देशपांड्यांच्या घरी, राजू देशपांड्यांच्या जेवायला होतो, तरी मला बोलवलं होतं. बरेच दिवस हरिभाऊ देशपांड्यांचे आमचे घरोब्याचे संबंध 2-3 पिढ्यांचे असल्यामुळं मी तिथं गेलो होतो. त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे. तो तासाला विचारायचा काय झालं काय झालं. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नामदेवराव याच्याबद्दलची चर्चा नव्हती, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर चर्चा चाललेली होती. एवढं या मीडियामुळं हे होणार. कोण कोण येत होतं तिथं, मुलाखती घेत होतं, मुलाखती घेताना कोण कोण आपापली भूमिका मांडत होतं. लोकशाहीमध्ये संविधानाच्या माध्यमातून जो काही अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्यामध्ये मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला मुभा आहे आणि प्रत्येक जण आपली आपली मत व्यक्त करण्याचं काम करत होता. छत्रपतीची निवडणूक झाल्यानंतर त्यामध्ये खरं तर बापूंचं माझं आम्ही मागे एकत्र काम केलेलं, पण कुठंतरी भांड्याला भांडं लागतं. शेवटी पुढेच कुणाचं कायमचं दुश्मन नसतं. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी नेहमी म्हणतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी
आपल्याला नेहमी बेरजेचं राजकारण शिकवलं. त्या संदर्भामध्ये त्याच भूमिकेतनं मी आणि माझे अनेक सहकारी पुढे चाललेलं. आणि त्यावेळेस आम्ही बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. एकदा माझ्याच घरी देवगिरीला, माझ्या म्हणजे सरकारच्या घरी, पण तुमच्यामुळे ते घर मला मिळालेलं आहे माझं पद असेपर्यंत. आणि तिथं आम्ही बसलो होतो देवगिरीला. मी होतो, बापू होते, दत्तमामा होते, अजून काही जण होते आणि 6-7 जण होतो. आणि नंतर काय जरा गरबागरबी झाली. मी शांतपणे मोबाईलवरचे माझे मेसेज बघत होतो, कुणाचे काय आले, कुणाचे काय आले. बापूंचा समज झाला की दादा मुद्दाम लक्ष करतायत, मोबाईल बघतायत, हस्तक्षेप करत नाही. बापूंनाही थोडसा राग आला, वाईट वाटलं. ते काही जमलं नाही तिथं. मग शेवटी मी म्हटलं आता आपण जेवण करूया, भरल्या पोटाने तुम्ही आपापल्या मार्गेस्त जावा. आणि ते तिथून जेवले सगळेजण आणि तिथून बाहेर पडले. लगेच बापूंना फोन. बघा आम्ही म्हणत होतो, तो नाही ऐकणार, तुम्ही कशाला चर्चा करता त्यांची. प्रत्येकाने म्हणजे बिघडल्यानंतर जोडायचं काम करायचं असतं ना, तर त्याच्यात तेल ओतायचं काम चाललेलं होतं. बघा असं आहे तसं आहे. बापूंचा स्वभाव जरा वेगळा आहे. ते तंतन करत आले. दुसऱ्या दिवशी तिथं मीटिंग बोलवली, त्याच्यामध्ये सांगितलं काय आपलं जुळत नाहीये वगैरे वगैरे. मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी मी एक मे होतं, झेंडावंदन होतं माझं. झेंडावंदन होतं. मला पंतप्रधान येणार होते ह्याला मुंबईला 10 तासाकरता. 10:30 त्यांचं वेलकम होतं आणि 10 तास नाही 5:30 पर्यंत. आणि आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की किमान मुख्यमंत्री तिथेच असतात, आपले एकनाथराव शिंदे ठाण्याला झेंडावंदन करतात, मी पुण्यात करतो. त्याच्यावर मला सीएम म्हणले की तुम्ही असं करा, विमानाने मुंबईला या आणि तिथं तुम्ही हजर राहा वेळेमध्ये, म्हणजे वेलकम करण्याच्या करता. मी बापूंना निरोप दिला की बापू तुम्ही विमानतळावर या, आपण पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न करू. आणि विमानात आम्ही 4 बसलो होतो. मला वाटतं शिवा पण होता त्या दिवशी. शिवा काळे होता, कसा होता कोणाची होता, आणि बाकीचे आम्ही होतो. आणि चर्चा करत बसलो. बापूला म्हणलं का बापू मला बाकी काही नाही, कारखाना चांगला चालावा. तर आज कारखाना अडचणीत आहे. छत्रपती सोमेश्वर आणि माळेगावचे भाव आपल्यापेक्षा 500-600 रुपये टनाने जास्त आहे. आणि आपल्या त्या गावाचं ते वैभव आहे आणि ते चांगलं चालावं. तुमच्या नेतृत्वाखाली आपण चालूया. आणि त्याच्यामध्ये फार हे कुणाचा ते कुणाचा असं करत न बसता आपण एकत्रपणे पॅनल करूया. त्यांनी माझे साधारण उमेदवार सांगा म्हणले, तुम्ही कुठले कुठले उमेदवार. मी सांगितल्यावर त्यांनाही ते बऱ्यापैकी पटल्यावर मग मी दत्तामामा त्यावेळेस वाशिमलाच पालक होते ना, वाशिमला होता. त्याला आम्ही तिकडे फोन केला. त्याला म्हणलं तू आता कशाने का होईना निघ आणि इकडे ये, बापू तुझ्या घरी थांबतील. मंत्रालय मला वाटतं त्याच्या शेजारी त्याचा बंगला आहे चव्हाण प्रतिष्ठानच्या तिथं. मग बापू बसले, त्यांची पण चर्चा झाली, ते सगळं मिटलं आणि त्यावेळेला आम्ही जाहीर केलं आणि सगळ्यांना निवडून आणलं. सगळ्यांनी कुठलाही किंतु न ठेवता मी शब्द दिलेला होता, बापू जे काही कारखान्याला अडचणी येतील तुम्ही तिथलं काम बघायचं. मी दत्तामामांनी जिल्ह्याचं, राज्याचं, देशाच्या संदर्भातले प्रश्न साखर कारखान्याचे असतील ते सोडवायचे. मी मागेही सभेत सांगितलं 37 कोटी रुपये पाहिजे होते, 12 कोटी त्यांनी गोळा केले, उभे केले. 25 कोटी मला उभे करायला सांगितलं. मी पण 2 दिवसातच त्यांना उभे करून दिले. त्याच्यानंतर ते पैसे त्यांनी भरले आणि 75 कोटी त्यांना मिळाले. त्यांनी 25 कोटी परत केले. असं सगळं ते व्यवस्थित झालं. परत बापू मला म्हणाले, पण दादा एवढ्याने काही प्रश्न सुटत नाही. म्हणलं आता काय. म्हणले आपल्याला हे मागचं सगळं क्लिअर करायचंय आणि काही गोष्टी तिथं करायच्या. आणि म्हणलं मग किती लागणार आहे. त्यांनी किती सांगितलं आकडा? 489 कोटी. म्हणलं कुठे गेलं.
म्हणलं राव बाप्पा असं करू नका, काहीतरी त्याला थोडेसे चाळणी लावा, अगदी गरजेपुरतं चाळणी लावून बाबांनी 361 कोटीवर तो आकडा आणला. 361 कोटी. मी त्यांना म्हणलं तुम्ही येऊ नका, मी काय करायचं करतो. कुठलं थांबताय? आले माझ्या चेंबरला भेटले. म्हणलं बापू मी तुम्हाला येऊ नका सांगितलं नाही बाप, दादा फार गरजेचं आहे. त्याच्यातून दुपारी मीटिंग होती, 361 कोटी आपासाहेब मंजूर केले. मंजूर करून पुरवणी मागण्या मला आता सादर करायच्या उद्याच्या 30 तारखेला. त्याच्यामध्ये त्या 361 कोटीचा अंतर्भाव केला. आता उद्याच्या 30 तारखेला मी मंजूर करून घेणार आणि त्यांना ते पैसे आले की देऊन टाकणार. ते काही जुने जास्त दराचे जे काही रक्कम आहे एनसीडीसीचे ते पैसे. सांगायचं तात्पर्य मी स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता, सर्वसामान्य मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. पॅनल जरी निवडून आलेलं असलं तर क्रॉस वोटिंग कुठं कुठं झाले त्याचे सगळे आकडे माझ्याकडे आहेत. या संदर्भामध्ये पंढाऱ्यांनी लीड दिलाय, माळेगावनी लीड दिलाय, त्याच्यामध्ये त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जे काही होतं नव्हतं ते शेवटचा हात 6 नंबर गटाने फिरवला. एकदम तिकडच्या भागातनं ती 5 गावं होती, तिथं एकदम 400, 450, 500चं लीड निघायचं. आणि त्याच्यावर मुनमुनेताई पण बाहेर पडल्या, नितीन पण पुढे निघून गेला. माझं एक विनंती की नीरावादेजनी पण मला ह्यावेळेस कमी मतदान केलं. वास्तविक नीरावादेजमध्ये समोर तर माणसंच नव्हती, सगळे दिग्गज माझ्या बाजूने बसलेले होते. उमेदवार जरी त्या बाबतीमध्ये मी दिलेले असले, समजा अविनाश आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथं जयपाल होता, पण तरी देखील तिथं मतदान म्हणावं असं दारगणवाडीचं मतदान चांगलं झालं, सोनगावला मतदान चांगलं झालं, मेखलीला देखील 19-20च झालंय. पण गाडगेवाडीने मतदान चांगलं केलं. माझ्या हा गट 4 नंबर त्यांनी मतदान चांगलं केलं हाडत शिरोलीनी. पण तिथं का गडबड झाली माझ्या माहितीप्रमाणे नीरा वाघच 150-200 मतांनी मायनस आहे. म्हणजे तो गट शेवटी तो तुमचा अधिकार आहे. पण मी प्रत्येकाला जीवतून सांगत होतो, समजावून सांगत होतो, सगळं काही करत होतो. मी खोटं नाही सांगत. आजपर्यंतच्या माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक इतकी गंभीरतेने मी घेतली नव्हती, माझ्याही घेतलेल्या नव्हत्या. एवढं मी शेवटचे 3-4 दिवस सभा घेतल्या, 12 सगळ्यांना समजून सांगितलं. कोण म्हणायचं चला सर्जेराव तात्याच्या घरी जायचं, आम्हाला ग्रेट केशवरावांनी सांगितलं. तिथं अभिजित सर्जेराव तात्याशी बोललो, तात्या अभिजितनी मनापासून साथ दिली. तिथून बाहेर पडलो की धनसिंगरावच्या घरी जायचं, चला धनसिंगरावच्या घरी. म्हणलं आज कुणाचं म्हणतील तिकडे जायचं, काय बोलायचंच नाही. मग मसोनगरला गेलो, मग मध्ये तिथं अशोक मोहिकांच्या घरी लोक थांबलेली होती. त्याच्या आधी इथं दुसरा ग्रुप आमच्याकडे आलं पाहिजे. बरं म्हटलं तुमच्याकडे पण येतो. म्हटलं गरज मला आहे तर तुम्ही म्हणाल ते ऐकतो, काय करू काय. शेवटी मला मी निवडून येणार हे मला माहिती होतं, परंतु टीम सगळी टीमवर्क महत्वाचं असतं मित्रांनो. आज बापू आणि कैलास चेअरमन व्हाईस चेअरमन आहे, परंतु अख्खी टीम त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभी आहे. मी पण आहे, दत्तामामा पण आहे, आम्ही पण त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही. त्यांच्या डे टू डे ला आम्ही कुठं त्याच्यामध्ये काही लक्षही घालत नाही, कारण ते त्यांचे मजबूत आहेत, खंबीर आहेत. अशा पद्धतीने ही सहकार चळवळ टिकली पाहिजे या मताचा मी. पण माझी किती बदनामी केली. अजित खाजगीकरणाचा पुरस्कार करतो, याव करतो, त्याव करतो. मी जीव तोडून सांगतो रे छत्रपती, तुम्ही बघा माझ्या सहकारी संस्था कशा चालल्या. पीडीसीसी बँक बघा, बारामती बँक बघा, खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, कुठल्याही संस्था बघा राव. म्हणलं एवढं पैसे त्यांना देतोय आणि असं कसं आम्ही म्हणत आलो. पण एवढी माझी बदनामी त्या ठिकाणी केली. खरं तर केशवरावांच्या राजेंद्र आता व्हाईस चेअरमन होता, अनेक व्हाईस चेअरमन झाले, तानाजीराव झाले, बरेच जण झाले, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही. पण ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांनी सुरुवातीला केशवरावांनी अतिशय व्यवस्थित कारखाना चालवला, भाव चांगला दिलाय, उत्तम भाव आहे, देशात राज्यात नंबर 1चा भाव आहे. आज पण ऍडव्हान्स आहे तो. अजून फायनल आता आम्ही नवीन बोर्ड करू, ते दिवाळीच्या आधी नेहमीची परंपरा आहे ती. पण हे सगळं करताना कुठेच त्यांनी
काही कमी होऊन दिलं नाही आणि आज 1 नंबरचा ऍडव्हान्स पण दिला, सगळ्या काही गोष्टी केल्या, तरी कुठलं तरी काढायचं. 2800 दिले, मग जास्त का नाही दिले, ह्यांना असंच करायचं तसंच करायचं. अरे बाबांनो, जसे पैसे आता ह्यांना बापूंना विचारा, इथं पुरुषोत्तम दादाला विचारा, जसे पैसे उपलब्ध होतात तसे पैसे द्यावे लागतात. त्याच्यामध्ये आपण किती ठरवलं तर नाही जास्त पैसे उपलब्ध झाले पाहिजे तसं नाही होत. त्याच्यामध्ये तुमचा स्टॉक किती आहे, तुमचं इथेनॉल किती आहे, तुमचं RS किती आहे, ENA किती आहे, तुमचं पोषण किती गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यामध्ये तुमच्यावर बोजा किती आहे, काय आमच्यावर काय आरोप केले न सांगितलेलं बरं. तरी देखील काही जण या कारखान्यामध्ये, तुम्हालाही माहिती आहे की मार्ग निघावा या मताचे. मी सुरुवातीला सांगितलं, कुणी माझं कायमचा दुश्मन नाही. मी पण त्याच्यामध्ये मी बघत होतो कोण प्रयत्न करत असला तर दुधात साखर. मी आपल्याला एक नाव सांगतो, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज बापूंना चेअरमन केलं आणि तिकडे छत्रपतीचं सगळं व्यवस्थित झालंय, माळेगावला का नाही मार्ग काढत. म्हणलं काय मार्ग काढायचा. ते म्हणले आपण केंद्रात एकत्र आहे, NDA मध्ये, राज्यामध्ये आपण महायुतीमध्ये एकत्र आहे आणि शेवटी आपण एकमेकाला मदत करत असतो, इथंही मार्ग काढा. म्हणलं मागच्या वेळेस माझे 17 आले, त्यांचे 4 आले, 5 वर्ष आम्ही भाव चांगला दिलेला आहे, सगळं काही केलेलं आहे. ते म्हणले तुम्ही माझं ऐका. आता माझी पंचायत झाली, मुख्यमंत्रीच म्हणतायत ऐका. ते म्हणले नाही दादा, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे, थोडं पुढं मागे सरका ना. आपल्याला उद्या पण अनेक निवडणुका, लोकसभेला सगळ्यांनी मदत केली, विधानसभेला सगळ्यांनी मदत केली, काहीतरी मार्ग काढा. म्हणलं काय, तुम्हाला काय सुचवायचं. त्यांनी काय सुचवलं, 10 मी सुचवायचे आणि 10 उमेदवार त्यांनी सुचवायचे आणि 20 आणि 21वा मी, म्हणजे माझा फॉर्म राहिला होता ते त्यांना कळलेलं होतं. ते म्हणले तुम्ही 21वा आणि पुढं मी बनेन तो चेअरमन. म्हणजे पहिल्यांदा ते सांगतील तो चेअरमन पहिले 2.5 वर्ष आणि नंतर मी म्हणेन तो तो चेअरमन. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. मी काही बोललो नाही. ते म्हणा दादा म्हणतात, दादा तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणलं ठीक आहे. मी गप्पा बसलो. म्हणलं सांगा, माझी काय हरकत नाही. ते झाल्यावर त्यांनी कुणाशी तरी चर्चा केली असावी आणि नंतर ती चर्चा निष्फळ झाली. चर्चा ज्यांच्याशी केली ते म्हणले अहो सगळी पडणार आहे, त्याच्यातलं एक पण निवडून येणार नाही. यावेळेस हवा आपली, 100% आपली लोक निवडून येणार, 100%. मग मला पुढच्या आठवड्यात CM ला विचारलं, CM काय झालं. नाही म्हणले ते जमत नाहीये. ते म्हणतात की नाही पॅनल संपूर्ण निवडून येणार आहे, कशा करता हे असं करायचं. मी आपला गप्पा, मी माझं काम चाललेलं होतं, तुम्हाला भेटत होतो, चर्चा करत होतो, सगळ्या काही गोष्टी करत होतो. हे सदग्रस्त हे त्यांच्या समोर सांगते. बापूंचे त्यांचे संबंध होते. एक जण मला म्हणलं की दादा सतीशराव चर्चा करायला गेले तर कसं. सतीशराव काकडे. आणि म्हणलं बाबा ती चर्चा करायला गेले तर काय सांगता येते. काही म्हणजे त्याचा स्वभाव पण एकदम एक गाव 2 तुकडे. त्याच्यामुळे मी म्हणलं असं करू नका. आम्हाला काही ह्याच्यातनं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी काही परंपरा आहे ती परंपरा टिकावी. मी मगाशी शेंडेकर साहेबांचा, मोहित साहेबांचा आणि कोकरे, जगताप, तावरे, आमचे पोतकुले या सगळ्या मान्यवरांची नावं घेतली. या सगळ्या मान्यवरांना वाटलं पाहिजे की आपण लावलेलं रोपटं सगळेजण मिळून मिसळून काम करतात. ही एक भावना सभासदांच्या मध्ये पण गेली पाहिजे. कारण काही लोकांना जिथं चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक व्हायचं असतं ते 19,750 मध्ये किती असतात. जास्तीत जास्त 300, 400, 500 जातात. काही तर सहज मुलाखतीला जे पवारांच्या समोर जायचं म्हणून पण फॉर्म भरतात. नाही दादा मुलाखतीला यायचं होतं म्हणून फॉर्म भरले. अशी पण बापू तू आपल्या वेळेस पण छत्रपतीला काही लोक तसं सांगितलं. पण काही जण इच्छुक असतात आणि मी हे सगळं बघत होतो. बापूंनी पण प्रयत्न केला. बापूंनी तर माझ्या
नंतर त्यांनी सांगितलं प्रपोजल काय दिलं, म्हणले निम्मे तुमचे निम्मे यांचे, आणि पहिल्या 2.5 वर्षाकरता दादा 21वे आणि पहिल्या 2.5 वर्षाच्या करता दादा सांगतील तो सहकार पॅनलचा चेअरमन. काय बापू असंच होतील. मी त्यांच्या समोर सांगतो, मी जो चेअरमनचं नाव घेईल त्या 10 मध्ये तो चेअरमन 2.5 वर्ष, आणि नंतर 2.5 वर्ष मी म्हणेन तो चेअरमन. परंतु बापूंना पण प्रतिसाद मिळाला नाही. बापूंनी हात टेकले आणि बापूंनी जेवढा प्रयत्न करायचा होता शेवटपर्यंत, नंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं दादा काही यश येत नाही मला, तुम्ही डिक्लेअर करून टाका सकाळी. मला सकाळी अकोला बुलढाण्याच्या दौऱ्यात जायचं होतं, मला पॅनल डिक्लेअर करल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याच्यामध्ये हे झालं इथं. मी नीट सभासद आहे का, हे जे म्हणतात ना अजित पवार म्हणेल तसं करतो, हट्टी आहे आमचं, अजिबात नाही. त्या गोष्टी मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं. मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं नाव सांगितलं आणि दुसरे तर स्वतः साक्षीला इथं बापूंचं सांगितलं. त्याच्यामधनं एस एन जगताप काहींनी माझ्या घरी आलेली बघितलं असते. बापू मला म्हणले की दादा तुम्ही असं करा, आमचे तुतारीचे 6 लोक घ्या. 6. त्याला म्हणलं बापू तुम्ही बोलतच सांगता राव, 6 परत जास्त होत आहेत. मग मी शेवटी रात्री उशिरापर्यंत 2-3 बैठका झाल्या माझ्या त्यांच्या, पण मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांनी एक मला अशी यादी दिली त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरण्याची. मी ती चाळली आणि मी म्हणलं हे राहू दे माझ्याकडं. आणि मग नंतर मी म्हणलं विचार करून सांगतो. नंतर त्यांना सांगितलं की बापू मी असं करतो, त्या यादीतले 2 घेतो आणि पॅनल आपलं येणारच आहे, ते आल्यावर 3रा स्वीकृत घेतो. तुम्ही म्हणाल तो 5 वर्ष तुमचा स्वीकृत, किंवा तुम्ही वर्षाला बदललं तरी माझं काय हरकत नाही, असे 3 घेतो. बापूला नाही ते मी खरं बोललो नाही. आता त्यांनीच लिहिलं तुम्ही सांगतोच. काय झालं, ऋतुराज जाचक साहेबांनी त्यांना सांगितलं, ते म्हणले कशावरून ते ऐकतील. ऋतुराज बापूंनी त्यांना सांगितलं जर अजित पवारांनी ते म्हणतायत तसं केलं नाही तर मी माझ्या चेअरमन पदाचा राजीनामा देईन असं त्यांना सांगितलं. म्हणजे किंवा मी माझं चेअरमन पद ह्याला लावतोय, पणाला लावतोय. म्हणजे इतकी गॅरंटी बापूंना आली. बापू आता सारखे म्हणतात दादा 20 वर्ष तुम्हाला सोडलं, लय वगळा झालं राव मागे बरोबर आहे. बापू म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यातनं त्यांनी ते सांगून देखील ऐकलं नाही. त्यांच्यातले काही लोक मला भेटायला मुंबईला आले होते, 5-6 लोक. त्यांनाही वाटत होतं बरं का असं काहीतरी व्हावं. मी त्यांची नावं सांगत नाही, पण ते मला भेटून गेले. त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी तर आता त्यांच्या पॅनलमध्ये असणाऱ्या 6 ते 7 लोकांनी प्रयत्न केला आणि सांगलीला अण्णांना जाऊन सांगितलं किंवा असं असं करा, मार्ग हे करून टाका, विषय संपून टाका. तेव्हा का तुम्ही जर तसा हट्ट धरणार असाल तर तुम्ही माझ्याकडे विड्रॉल द्या, तुम्ही माझ्या पॅनलमध्येच उभा राहू नका. तसं सांगितलं, चपापली सगळे निघून गेले. किंवा म्हणजे एक तर तुम्ही देखील सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या किंवा मग मी घेतो, तुम्ही तुमचं काही करा असं सांगितल्यावर ते जरा हे झाले, नर्वस झाले आणि ते तिथून निघून गेले. म्हणजे अशा इतक्या लोकांनी प्रयत्न केले, पण तुम्हाला थोडस दबक्या आवाजात कळायचं की काहीतरी होतंय. शिवाजी बापूंनी मला नंतर सकाळी फोन करून सांगितलं ठीक आहे 2 आणि 1 स्वीकृत, 3 घ्या, आमची हरकत नाही. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर पुन्हा मी राजवर्धनला पॅनल काहीतरी दिलं डिक्लेअर करायला आणि पुन्हा यांचा फोन आला, नाही राव ते आपल्याला मान्य नाही. म्हणलं काय झालं आता, नाही ते मान्य नाही. म्हणलं काय झालं, मग म्हणले असं करा तुम्ही, आम्ही ते सांगतो तेच 2 घेतले 4. म्हणलं तुमच्या यादीतले घेतले काय सांगता 2, नाही
म्हणले गणपत देवकाते आणि राजेंद्र काटे ही दोघे घेतली पाहिजे. म्हणजे एक माळेगाव गटात आणि एक वागद गटात. अरे म्हणलं तुम्ही कशा करता हे नवीन मुद्दे काढताय? एकत्रपणे आपण सगळे जाऊया, कारखाना चांगला चालायचा आहे, सगळे काही गोष्टी करूया. माळेगावच्या सभासदांनो, मी कुठंही टोकाची भूमिका घेतली नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातनं मार्ग निघाव्या म्हणून मी करत होतो. पण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आता पॅनलच करावं लागतं, त्यावेळेस माझ्या मनामध्ये अजिबात माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चेअरमन पदाचं किंवा उमेदवार व्हायचं नव्हतं, डायरेक्टर व्हायचं नव्हतं. पण माझ्या ग्रुपमध्ये 6 ते 7 लोक चेअरमनचं गुडघ्याला भाषण बांधत आहेत. 6 ते 7. त्याला म्हणले ह्यांनी प्रत्येकाने आपापल्या गटात गाळागाळी केली की माझा सुपडा सापच होणार. हो ना, हे कोण कोण आहेत ते तुम्हाला साधारण माहिती आहे. कोण बारामती गटात आहे, कोण पंढरे गटात आहे, कोण कुठल्या माळगाव गटात आहे, कोण कुठल्या गटात आहे, ते असले सरी जाते. तर म्हणलं तुम्ही कशाला कुठं काय मंडळात बांधून बसलाय, अजून कशात काही नाही. आणि मी विचार करत होतो. आणि त्यावेळेस बघा मी एका सभेमध्ये सांगितलं की मी 13 किती तारखेला 13 का 14 माझ्या गेल्या वेळेस सभा घेऊन त्यावेळेस चेअरमनचं नाव डिक्लेअर करणार. खोटं नाही सांगत. काही जवळच्या माझ्या पत्रकार, दादा तसं करू नका दादा, एक तर वातावरण प्रतिकूल आहे आणि डिक्लेअर केलं तर वाटच लागली तुमच्या का. अहो म्हणजे फार यांच्यामध्ये देवे दावे रस्सी खेचाय आणि प्रत्येकाला व्हायचंच आहे तिथं चेअरमन. कुणी ऐकायला तयार नाही. प्लॅनिंग केले गेले 5 वर्ष म्हणजे चेअरमन काय काय सांगत होते. कुणी कुणाची दोस्ती केली, कुणी कुणाची दोस्ती केली, काय काय केलं, बरेच काय काय सांगितलं. म्हणलं या अवघडच झालं. मी बारीक विचार करत होतो. पण मी एक ठरवलेलं होतं की एवढ्या सगळा प्रयत्न करून काही झालं तरी श्री निळकंठेश्वर पॅनल माळेगावच्या निवडणुकीमध्ये निवडून आणायचं. आणि मग तो विचार करत 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 मी विचार केला. पुढारी माझ्या बरोबर नाही हे मला वेळोवेळी कळलेलं आहे. पुढारी, मेन पुढारी, त्यांना जर मी तिकीट दिलं, पद दिलं तर जेपी मग दादा लय चांगला, अरे दादासारखा माणूस नाही यायला, दादाचं ऐकलं पाहिजे. नाही पद दिलं की ते रुसतोय माझ्यावर, खुपतोय माझ्यावर. अहो काही काही मी त्यांच्या घरातली लोक देखील फिरायला बाहेर काढले नाही. कार्यकर्ते थांबा. मी वेगवेगळे लोक ह्यावेळेस एवढं मी प्रयत्न केला परंतु काही नाही. मी जेव्हा जेव्हा बघितलं पुढाऱ्यांनी जरी मला नकार दिला तरी बारामतीचा सर्वसामान्य नागरिक माझ्याकडे. आणि मला खात्री होती की 19,750 मध्ये फक्त भाव चांगला द्यावा, कारखाना चांगला चालावा, सगळ्यांना शिस्त लावावी. तिथं कुणीही सही करून बाहेर चकाटपेटत फिरायचं नाही. तुम्ही ऐकताय, मी तुम्हाला तिथं खाते प्रमुखांनाही बसवलेला आहे. सुट्टीचा दिवस आहे, आता काही निवडणूक आचारसंहिता नाही. कुठे एमडी कुठे बसली? सगळी गॅग बसली बघा. म्हणलं एमडीला बोलवा, शेती अधिकाऱ्याला बोलवा, टेन डेव्हलपमेंट ऑफिसरला बोलवा, चीफ इंजिनियर, चीफ केमिस्ट, जे खाते चीफ अकाउंटंट सगळ्यांना बोलवा. त्यांनी पण सगळ्यांनी ऐकायचं. आणि मी जे सांगतोय हे लक्षात ठेवायचं. कारखाना उद्याचे 5 वर्ष तसाच चालला पाहिजे. त्याच्यात कुठेही हलगर्जीपणा होणार नाही. आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसला ना तर माझ्याशी गाठ आहे. तो जर म्हणला ना दादा मी आमच्या अंजनी लावलंय त्यांनी, परंतु त्यांनी काही सह्या करून सगळीकडे फिरायला चाकाच्या पेटायला नाही लावलं. कारखान्यात 8 तास ड्युटी करायला लावलेले. तुम्हाला आम्ही पगार देतो, तुम्हाला आम्ही बोनस देतो, तुमचा आदर करतो, तुमचा मान करतो, तुमचा सन्मान आम्ही करतो. कारण तुम्ही पण आमचा एक अविभाज्य घटक आहात. पण कुणी ज्याला फिरायचं असेल तरी राजीनामा द्यायचा, खुशाल कुठं फिरायचं तिकडे फिरा, मला काही म्हणायचं नाही. पण कारखान्यामध्ये आल्यानंतर एकदा तिथं त्यांनी सही केली की त्यांनी तिथं काम केलं पाहिजे त्याची ड्युटी संपेपर्यंत.
उगीच इकडच्या तिकडच्या, आणि ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यांनी दुर्लक्ष केलं, रात्री झोपला बिपला, गुंगी आली, आमचं झालं, डोकं दुखतंय तर यायचंच नाही, घरी झोपायचं. अन्न बरं वाटत असेल, धडधकट असेल तरच यायचं तिन्ही शिफ्टला, हे लक्षात घ्या. कारण उद्याच्या 5 तारखेला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड लागलेली. तो मी सगळा विचार केला, आता काय करावं, आणि सगळे सांगत होते नाव नका डिक्लेअर करू. म्हणलं आता आपलं नाव डिक्लेअर केल्याशिवाय काय आपलं पॅनल येत नाही. म्हणलं बाकीच्या काही गत्यंतर, आणि म्हणून नाव डिक्लेअर केलं. मला भरपूर काम आहे, तुम्हालाही माहिती. त्याच्यामध्ये एवढा सगळा व्याप आहे, परंतु मी त्याच्यातनं वेळ काढणार. त्याच्यातनं पुरुषोत्तम दादा असतील, आमचे पृथ्वीराज बाप्पू असतील, इतर कोणी असतील. आता तुम्ही बघा, सोमवारी एका महत्वाच्या संस्थेचे अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगितलेलं. कशाची? 35 मेगावॉटनी कोजन चालत नाही. ते का चालत नाही? त्याला स्ट्रीम कमी पडते का काय कमी पडतं? दुसरी गोष्ट, मशिनरीमध्ये अजून काही गोष्टी करण्याची गरज आहे का? तिसरी गोष्ट, मॅन्युफॅक्चरिंगला आणखी काही करायची गरज आहे का? आणि जे काही आम्ही खांडस, शिरवली, निरावागज हा आमचा सगळा ओढ्याचा भाग आहे, आणि आमचं पाणी जे खराब होतं त्यांच्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की 0 डिस्चार्ज करणार आहोत. तर त्याच्या संदर्भामध्ये आता 9,500 टनाची कॅपॅसिटी लक्षामध्ये घेता किती पाणी बाहेर पडतं, त्याच्यामध्ये किती एसपीपी, सीपीयू, एटीपी हे आपले आहेत. नवीन जे 2 होणार आहेत माझे माळेगाव नगरपंचायतीचे, त्याच्याही बद्दलचं सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केल्यानंतर काय परिस्थिती राहतील त्या सगळ्याचा नीट अभ्यास करायचा. आता निवडून आलेले माझ्या बरोबरचे मी धरून जे 20 लोक आहेत त्यांनी मी सांगतोय त्याच पद्धतीने वागायचंय. मी लोकांना सांगितलंय की गेस्ट हाऊस मध्ये फक्त चहा आणि पाणी मिळेल, त्याच्यापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. हे मी शब्द दिलेला आहे, तो तसा जसाच्या तसा पाळायचा. तशा पद्धत स्वतःच्या वाहनाने तिथे यायचं. मी पण गाडी वापरणार नाही, कुणालाही गाडी वापरून देणार नाही. फार तर एमडी तिकडे कुठं, खरं तर एमडीची कामं फोनवरच होणार आहे. त्यांनी फक्त सांगायचं दादा शेतची साखर आयुक्ताकडे हे, आमच्याकडे ते, ती कमिटीकडे फलन आहे, जी शासन नियुक्त समिती असते ते, त्याच्यावर तसंही काही नाही. वरच्यावर ह्या सगळ्या गोष्टी होतील. मी आठवड्यातनं तिथं चक्कर मारी, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलं. कुणाला लग्न कार्याला लागलं, काय लागलं, नडीआडीला लागलं तर काय करायचं, नडीआडीला लागलं तरी आम्ही त्यांना उपयोगी पडू, काही त्यांनी करायचं कारण नाही, सगळं व्यवस्थित होईल. काही सगळ्यांनी एक अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं. आता अलीकडच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, त्या सगळ्या गोष्टीचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. त्यामध्ये मला विशेषतः आमच्या उंडोडी कपळ, उंडोडी सुपर, जरारवाडी, सोनोडी सुपर, बराणपूर या सगळ्या भागाचं मनापासून कौतुक करायचं, अभिनंदन करायचं. त्यांनी एकतर्फी, म्हणजे ज्यावेळेस आमच्या मुलमुलीताई मागं होत्या ते पेट्या फुटल्यावर एकदम 400-500चं असं लीड मिळालं, आणि ते सगळी लीड भरून म्हणजे हे झालं. तशा पद्धतीनं यामध्ये तुम्ही जर बघितलं सगळ्या पॅनलमध्ये, तर मी मनापासून विलास ऋषिकांत देवकातेचं अभिनंदन करीन की त्यांनी सगळ्यात जास्त नंबर 1 ची मतं ही विलास ऋषिकांत देवकाते यांनी 8,972 एवढी 1 नंबरची मतं मिळवली. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही काम करताना जर लोकांच्या मध्ये मिळून मिसळून अरेरावीपणा नाही केला, त्यांच्या नडीआडीला उपयोगी पडला, काम नाही झालं तरी गोड बोलला, समजावून सांगितलं, पाठीवरून हात फिरवला तरी लोकांना बरं वाटतं. काही लोकांना मी मुलमुलेताई अपवाद आहे, मुलमुलेताईंचा दोष नाही. इथं काय केलं, निरावागजकरांनी आणि आमच्या पंढरेकरांनी दोन्ही कोकरेताई झाल्या. खरं ते सांगतो ना, आणि निरावागजनी बेकरीनी पण दोन्ही कोकरेताई झाल्या. मुलमुलेताईंना दिलं सोडून, परंतु बाकीच्या ठिकाणी मुलमुलेताईंना धरलं आणि चिराज बागांनी उचलल्यामुळे मुलमुलेताई काही का होईना किती मतांनी आल्या, 91 मतांनी आल्या. 91 मतांनी आलं तरी त्यांना तेवढाच अधिकार असतो, 1 नंबरने आलं तरी तेवढाच अधिकार असतो. पण
काही लोकांनी जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा की आपल्याला का त्रास झाला, कशामुळे आपल्याला लोकांनी थोडस नाकारलं. मला खूप जण म्हणत होते की दादा तुम्ही शिवराज जाधवरावला घेऊ नका. म्हटलं काय बाबा, नाही म्हणले तुम्ही 2 तावरेने कुरुंगले घ्या, म्हणजे त्याच्याशिवाय ते माळेगावमध्ये पॅनल चालणार नाही. म्हणलं ठीक आहे ना, तुला काय सांगायचं ते सांग, मला काय करायचं ते मी करीन ना. आणि त्यामध्ये मला इतर काही तावरे मंडळींनी पण सांगितलं होतं तुम्ही शिवराजला जाधवरावांना घ्या, बरेच दिवस त्यांच्या घरामध्ये प्रतिनिधित्व नाही. आणि त्याच्यावर शिवराज माळेगाव गटात नंबर 1च्या लीडला त्या ठिकाणी निवडून आला. आणि राजेंद्र बुरुंगेंची मला भीती वाटत होती, तावरे 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 झाले की आपलं बुरुंगेने गेला गटांगल्या खात. परंतु इथं पण राजेंद्रला नंबर 2ची मतं त्या ठिकाणी मिळाली त्या गटामध्ये. आणि 1 नंबरची विलासरावांना मिळाली, विलास ऋषिकांत. 2 नंबरची रतन कुमार साहेबराव भोसले, आपला निरावागतचा मागासवर्गीय गटात उभा होता, त्याला मिळाली. 3 नंबरची मतं अविनाश गुलाबराव देवकात यांना मिळाली. म्हणजे बाकीकडं अविनाशला उचलून धरलं, त्याच्यामध्ये त्याला 3 नंबरची मिळाली. 4 नंबरची मतं योगेश धनसिंग जगतापांना मिळाली. पण भंडाऱ्यामध्ये एक खुली योगेशला निघायची, दुसरी छत्रीला निघायची किंवा तुतारीला निघायची. त्याला म्हणलं ही बरं आहे, सिंगल वोटिंग असं न घेता असं डोकं चालून सिंगल वोटिंग घेत, कारण त्यांना माहिती तुतारी काही चालणार नाही. मी सगळे आकडे काढले. 1 मिनिट थांबा 1 मिनिट, मी तुला उदाहरण इच्छित करून देतो, मला चिरायला लावू नका. मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सगळे आकडेवारीनं बोलतो. आता ब वर्गाचा पण तुम्हाला सांगतो, ब वर्गामध्ये एकूण 102 मतं होती. पिसे काहीतरी त्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी रात्री त्यांचं फ्लाईट होतं, फॅमिली कुठंतरी फिरायला जाणार होती. तर मला सचिननी सांगितलं दादा मी ते कॅन्सल करतो, आपण त्याचं तिकीट काढून देऊन त्याला दुसऱ्या दिवशी पाठवू. म्हणलं नको, आपण निवडून येणार 1 मत जरी गेलं तरी हरकत नाही. आणि त्याला आपण जाऊन दिलं, 101 मतं राहिली. 101 मतं मला 91 पडली. आपली मतं तिथं 16 मतं आपली नव्हती, म्हणजे 102 मध्ये 16 मतं आपली नव्हती. 92 मतं आपल्याला, सॉरी 86 मतं आपली होती. परंतु तुतारीवाल्यांनीच म्हणले की आम्हाला आता आमचा ब वर्गात उमेदवार नाही, आम्ही तुम्हाला देणार मतदान. त्याच्यावर त्या 86-3 89. आणि 2 समोरच्यांनी फोन करून सांगितलं मतदान झाल्यावर, म्हणले दादा तुमचं काम आम्हाला माहिती आहे, तुमचं काम बोलतंय, आणि तिथं गेल्यावर मतपत्रिका बघितल्यावर तुम्हाला मतदान नाही करणार हे आमच्या सद्विवेक बुद्धीला पटलं नाही, म्हणून आम्ही तुम्हाला शिक्का आणला. ती 2 मतं कोणाला दिली ते मला माहिती आणि त्यांना माहिती. त्याच्यामुळे मी गेलो 91ला. पण 86 तर मतं माझ्या भोसलेंना, विलास देवकातेंना, माझ्या 2 बहिणींना, माझ्या नितीन शेंडेला पाहिजे होती पडायला, तशी नाही पडली. त्यावेळेस मी खूप त्या सगळ्यांना सांगितल्यावर तिथं इतकं गडबड झाली नाही. साधारण त्यांना किती मत पडली, नितीन तुला किती पडली 92 मध्ये? 78. म्हणजे त्याला तिथं 8 मतं कमी पडली. याला किती, विलासला चांगली मतं पडली 84, तिथं 2 मतं विलासला कमी पडली. आपल्या भोसलेला 80, 6 मतं पडली. म्हणजे तिथं बघा 12 मतं कमी पडली. म्हणजे ते माझेच कार्यकर्ते का ते 86 ना, ते सगळे आमचे पुढारी आहेत. तुम्ही यादी बघितली ना, मी ते पण आता काढलेलं आहे. मी त्यांना एकट्याला बोलून सांगणार आहे, तू मला मत दिलं पण तिकडं दिलं नाही, मी सांगणार आहे. आता एवढ्यांचा देखत त्याचा पंचनामा करत नाही. पण हे जे काही आहे ना, मी मगाशी काय तुम्हाला म्हणलं, मी त्याही वेळेस सभेत काय सांगितलं, आपला पराभव विरोधक करू शकत नाही. आपलेच लोक, आपल्यातलेच गद्दार लोक तो पराभव त्या ठिकाणी. मी त्यांना जीव करून सांगितलं, अरे तुम्हाला माझ्या विरोधी जायचं असेल खुलेपणाने जावा ना, मला तरी कळेल किंवा हा गेलं आम्ही त्यांना सोडून देऊ. पण तुम्ही आमच्या बरोबर बसणार, सभांना येणार, तुमच्या लोकांना मात्र हे असं झालं तसं झालं हे बरोबर नाही. एका शीतावरून भाताची परीक्षा, आता पुढं नगरपंचायत आहे माळेगाव,
नगरपालिका आहे बारामती, जिल्हा परिषद आहे, तालुका पंचायत आहे, मार्केट कमिटी आहे, खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, बारामती बँक आहे, पीडीसीसी बँक आहे, सगळ्या निवडणूक आहे. असं कसं करून चालेल? एवढं आम्ही जीव तोडून तुम्हाला सांगतोय आणि मी म्हणतोय ना, जसं बापूंना आम्ही शब्द दिला की बापू अडचणीच्या काळात आम्ही धावून येऊ, आम्ही त्या पदावर आहेत म्हणून. आज तुमच्यामुळे मला उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीमुळे तुमच्यामुळे मिळालेलं आहे. त्यामुळे तिथं आज मी काही बोलू शकतो, सांगू शकतो, करू शकतो. त्याच्यामुळे मी म्हणत होतो की माळेगावच्या परिसरामध्ये एकदम स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीपणा, भावामध्ये देखील कुठेही त्याच्यामध्ये अडचण येता कामा नये. साखर विक्री पण अतिशय व्यवस्थितपणे, ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्याला कराव्या लागणार आहेत. छत्रपतीला करावं लागणार आहेत, सोमेश्वरला करावं लागणार आहेत. तिथं लक्ष, आता मी सगळ्या सहकारी संस्थेमध्ये पण मला आता प्रत्येक मिटिंगला आल्यानंतर जसं मी माळेगावचा आढावा घेतोय तशा पद्धतीनं बाकीच्याही संस्था प्रमुखांनी, मग त्याच्यामध्ये संजय कोकरे, दत्तात्रय वावगे, आमचे दूध संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन असतील, किंवा खरेदी विक्री संघाचे ॲडव्होकेट रवींद्र माने, नितीन देवकाते असतील, मार्केट कमिटीचे विश्वास आठवडे, रामचंद्र कलाटे असतील, किंवा आमच्या बारामती बँकेचे सचिन सातव, विजय गालिते असतील, सोमेश्वरचे पुरुषोत्तम दादा, मिलिंद कांबळे असतील, बापू आणि कैलासराव इकडे छत्रपतीचे, हे सगळे मान्यवर त्यांनी तिथं कुठं अडचण आली तर त्या वेळी सांगायचं. आणि जर यदा कदाचित कुठल्या पदाधिकाऱ्याला किंवा एमडीला किंवा मॅनेजरला कुणी सांगितलं दादांचा निरोप होता असा असा, मला कन्फर्म केल्याशिवाय तो निरोप खराच मानायचा. माझे इथं याजवळ इथं मुळे काही ह्याचं कोण बघत रे हॉटेल तो आहे मुसळे, त्या ह्याच्यामध्ये त्यांना सांगायचं, ते मी कुठं असेल तिथं कॉन्टॅक्ट करतील आणि मला सांगतील, मी लगेच तुम्हाला तिथं फोन करेन. त्यामुळं आपण आता एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर शेतकऱ्यांनी दिलेली आहे, सभासदांनी दिलेली आहे, कामगारांनी दिलेली आहे, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो, या बारामतीच्या माझ्या कार्यकर्त्यांना पण अनुभव आला असेल. मला कित्येक मित्रपक्षाच्याही लोकांनी मदत केली. मी त्यांची नावं सांगणार नाही, मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. त्यांनी सांगितलं की दादा आम्ही खूप सहकार्य केलं, परंतु अतिशय वेगळ्या पद्धतीनं रामदासजींनी माळेगावच्या सभेमध्ये काही उदाहरणं दिली ना, काही उदाहरणं नंतर त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितली, इतकी बेमालून उदाहरणं आहे, म्हणजे न ऐकलेलं बरं. तुम्ही काय केलं म्हणजे कुणावर कसा विश्वास तुम्ही ठेवता तो तुमचा अधिकार आहे, मला त्याच्यामध्ये काही म्हणायचं नाही. परंतु बारामती गटाने पॅनल टू पॅनल मतदान केल्यामुळं हे पॅनल उचलून यायला मदत झाली. पण वीरेंद्र तिथं बराच मागे पडला. कांबळेश्वर मध्ये पण जरा खलाटे धरले गेले आणि तिसरे अण्णांना तिथं धरलं गेलं. असं तिथं झाल्यामुळं वीरेंद्रची जो हे होती मतांची टक्केवारी कमी पडली होती, मायनस मध्ये होता, ते आपल्याला दुसरीकडनं कुठं भरून काढता आलं नाही. दुसरी गोष्ट मला एक कळत नाही, मी स्वतः 91ला उभा होतो खासदारकीला, मी काउंटिंगला स्वतः होतो, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. त्याच्यानंतर विधानसभेला मी काउंटिंगला होतो, 95 होतं, 99 होतं. त्याच्यानंतर मग 2004 पासून मला मुंबईला थांबावं लागायचं, पण मी काउंटिंगला स्वतः जायचो. आता आपले उमेदवार देखील काउंटिंगला नव्हते. मला काही कळत नाही. अरे कार्यकर्ता 36 तास तुमच्याकरता जीवाचं रान करतो. अरे तेच सांगतो ना, नव्हते म्हणजे आले नाहीत ना. त्यामध्ये कुठलाही पण असंही काही नाही किंवा त्यांना कुठंतरी छातीचा त्रास होता, अटॅक बिटॅक आला असता ते बघितलं तर. मी बाळासाहेबांचं समजू शकतो, बाळासाहेब वडीलधारी आहेत, बाळासाहेबांचं समजू शकतो, पण बाळासाहेबांची बाकीची टीम होती तिथं सगळी. अरे ते सांगते ना. तर त्यामध्ये पण बाकीच्या उमेदवारांचे काही स्वतः तिथं हजर नाही. केशवराव मी सकाळपासून टीव्हीला तिथं बघतोय, त्यांची तब्येत आज पण त्यांना थोडा त्रास होत होता. ते मला निरोप पाठवलं होतं, दादा येता येणार नाही, म्हणजे तरी ते आले, निव्वळ सलाईन घेऊन आले, प्रेमापुटीच आले ना. बाकीचे कसं काय असं तुम्ही करू शकता? उमेदवार म्हणून तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो, सगळेजण जीवाचं रान करतात तुमच्या करता.
तिथं काही जण इतके मोठ्या प्रमाणावर केशवराव जगताप, सुनील पवार, नितीन सातव, रवींद्र माने, सचिन सातव, संजय कोळेकर, राहुल तावरे, अजित येळे, प्रदीप जाधव, लेडी जगताप, संजय देवकाते, सचिन पैठणकर, कुलदीप तावरे, आशिष तावरे, संभाजी यादव, त्याच्यामध्ये विनायक गावडे, राहुल पोखरे, त्या सगळ्यांनी अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रचंड म्हणजे प्रचंड मेहनत घेतली. तिथं सतत ते असायचे आणि बाकीचे मात्र बरोबर नाहीये. म्हणजे ज्यांचं वय आहे त्यांनी तरी थांबायला पाहिजे होतं ना. असं कसं रे बाबा, तुमच्याकरता बाकीचे जण मात्र तिथं थांबतायत, कुठं जरा इकडे तिकडे झालं तर भांडतायत, लगेच तिथं अर्ज देऊन ठेवतायत. उद्या रिकाउंटिंग करायचं असेल प्रत्येक गोष्ट शेवटी वेळेला महत्व असतं. जसं आपल्या वापशाला महत्व असतं पेरणीला, तसंच त्याच्यामध्ये एकदा वेळ निघून गेली तर कुणी काही विचारत नाही. या ज्या काही गोष्टी आहेत मी आता बरेच बघत होतो. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, आपले दत्ताभाऊ भरणे हे मला आले, ते म्हणले दादा तुमचं राजकारण इतकं वेगळं. म्हणलं आपण काम करतो त्याच्यावर वेगळं. ते म्हणले नाही नाही, त्यांना तुम्ही वापरून घ्या, त्यांना वापरून घ्या, त्यांना वापरून घ्या. त्या पठ्यानी यादीच काढली आणि सगळ्यांच्या मला बैठका घ्यायला लावल्या. त्याच्यामध्ये काही लोकांनी त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बद्दल टीका टिप्पणी केली. वास्तविक काही तिथं झालेलं नव्हतं. काही पत्रिका वगैरे त्याची चौकशी करावी, आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण आपल्या बारामती राष्ट्रवादी भवन मोठं आहे. मी माझ्या सहयोगावर हॉल केला बघा मोठा. अनेकदा आपण संचालक नाही आपण उमेदवारांची मी तिथं मिटिंग घ्यायचो, इतरांची मिटिंग घ्यायचो. जे बारामती शिवा काळे ते बारामती मंडळ का रे, बारामती मित्र मंडळ, त्याच्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेले, त्यांना आपण विश्वासात घेतलं. फलटणला रामराजे निंबाळकर, संजूबाबा निंबाळकर, रणजित सिंह, माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर, ते आपला सचिन पाटील आमदार, सगळ्यांनी मदत केली. तिथं दोन्ही ग्रुपनी मदत केली. त्यांच्या परीने ह्या खाजगी संस्था आहेत ना, दुधाच्या नेचर असेल, आमचा तो मनोज तुपे असेल, बरेच जण आहेत त्याच्यात, त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये मदत केली. असं करत आपण जिल्हा भागातले लोक फिरत होते, आमच्या कठीण पुलापासून पलीकडचे लोक फिरत होते, काही आमच्या इकडचे बारामतीच्या पासून पलीकडचे लोक फिरत होते. इव्हन डोर्लेवाडीकरांनी चांगलं केलं. डोर्लेवाडीकरांचा मी उमेदवार देऊ शकलो नाही, तरी देखील डोर्लेवाडीचं मतदान तसं बऱ्यापैकी त्या ठिकाणी झालेलं आहे. शिरोडीचं मतदान बऱ्यापैकी त्या बाबतीमध्ये झालेलं आहे. असं नसतं, इथं नाही संधी मिळाली तर दुसरीकडे मिळेल, त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही. पण आम्ही सांगतो ना दिलो, आपण करूया, आपण त्याच्यातनं मार्ग काढूया. पण त्यामध्ये आम्ही मग जबाबदाऱ्या वेगवेगळ्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये त्याही यंत्रणेला आपण कामाला लावलं. आपले उमेदवारांचे पण नातेवाईक असतील, मित्र परिवार असतील, इतर आपले जीवाभावाचे कार्यकर्ते असतील, जे मतदार नाहीत ते पण तिथं जाऊन त्यांना वधून शिक्का मारून. त्यावेळेस माळेगाव व्यापारी बंधूंनी पण फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना साथ दिली. आणि एकंदरीतच ही लोक उद्याच्या काळात 5 वर्षाच्या करता कारखाना उत्तम पद्धतीने चालवतील अशा पद्धतीचं एकंदरीत विश्वास आपण सभासदांच्या मध्ये निर्माण करण्याच्या करता यशस्वी त्या ठिकाणी झालो. मी आजही सांगेन की ठीक आहे, आम्ही 21 लोक निवडून आलेलो आहे. 21च्या 21 लोकांनी यावं, मिटिंग मध्ये बसावं, प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला जाईल. त्याच्यामध्ये कुणालाही अनादराची भावना अजिबात त्या ठिकाणी दाखवली जाणार नाही की आमचं एवढं मोठं बहुमत आहे, काय करायचं काय नाही, असं नाही. सगळ्यांच्या विधायक सूचना असतील त्या ठिकाणी घेतल्या जातील. मी केशवरावांनाही सांगितलं, मला एमडीचा फोन आला, रोलरची पूजा करायची, कुणाच्या हस्ते करायची? म्हणलं केशवरावांच्या हस्ते करा. म्हणलं केशवरावांच्या? म्हणलं काय तुला त्रास होतो काय? मी जर चेअरमन होणार, मी सांगेल त्याच्या हस्ते पूजा. त्याच्यामध्ये काय अजित पवारचाच हात लागला म्हणजे तिचं काय सोनं होणार आहे आणि दुसऱ्यांचा हात लागला की लोखंड होणार आहे? त्याच्यावर तसं तुम्ही समजू नका. तुम्ही सगळे जण सभासद हे चेअरमनात या पद्धतीने तुम्हाला वागवत नाही. आणि एमडी मी तुमच्या देखत सांगतो, अधिकाऱ्यांना तुमच्या देखत सांगतो, जर माझ्या नावाचा गैरवापर करून कुणी काही तिथं उद्योग करायला प्रयत्न केला तर त्या गोष्टीला माझा विरोध आहे. हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही एवढ्या मोठ्या सभेच्या पुढे मी सांगतोय, एवढ्या मीडियाच्या पुढे सांगतोय,
त्याच्यामुळे माझी मतं फार स्पष्ट असतात, ज्याच्यातून माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बंधू भगिनींचा आणि माझ्या कामगारांचा इथल्या या एकंदरीत कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे जे काही रोजीरोटी असते त्यांचा सगळ्यांचा संसार अवलंबून आहे. या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला पुढे जायचंय. आम्ही जे जे काही शब्द आता टीव्हीला कोण तिथे सांगायचे अजित पवारांनी 500 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं, म्हणून असं झालं तसं झालं, कोण सांगायचं लक्ष्मीपूजन लक्ष्मी काय दर्शन झालं, कोण काय म्हणायचं कोण काय म्हणायचं. काय होतं, पराभवाला खूप वेगवेगळ्या पद्धतीनं नावं ठेवली जातात आणि मग ते कुणावर तरी दुसऱ्यावर ढकलायचं. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण आम्ही सगळ्यांचा आदर करणार आहोत. आम्हाला काही वेडवाकडं करायचं नाही. आम्हाला पूर्ण पारदर्शक कारभार करायचा. टेंडर निघताना सगळ्या काही गोष्टी होताना मी पुरुषोत्तम दादा आणि आमचे पृथ्वीराज बापू यांच्या देखत सांगतोय की त्यांची पण आम्ही तुलना करणार की त्यांचं टेंडर बघायचं केवढ्याला गेलं, हलण्याचं केवढ्याला गेलं, आमचं केवढ्याला गेलं. ठराविकच लोकांना इथं टेंडर मिळतात हे मला माहिती मिळालेली, तरी का कुठे मला माहिती. काहींना ते टेंडर दिलीच जात नाही, असं चालणार नाही. त्याचा अनुभव तो लक्षात घ्या. इतरांनी कुठल्याही डायरेक्टर आता जे झालेले आहेत त्यांच्या घरी कुठला व्यापारी गेला आणि तो भेटला तर सरळ सांगायचं इथं भेटू नका, जे काही असेल ते आमच्या संचालक बोर्डाच्या मीटिंग मध्ये जे काही असेल ते. हे केशवरावांनी पाळलं होतं. केशवरावांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये हे जर कुणी जर केलं तर अजिबात मी खपून घेणार नाही. कुणी जर वेडं वाकडं काहीतरी करून अमक्याला द्यावं लागतं, इथं मी पहिलंच त्यांना सगळ्यांना सांगा, चेअरमन सकट कुणाला 5 पैसे द्यायचं कारण नाही, सगळं काही त्याच्यात घाल आणि लोईसवर ये, अशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगणार. इतका काटेकोरपणे कारभार 20च्या 20 डायरेक्टरांना सांगतो की तुम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीनं आपल्याला करायचा. कदाचित काही जण म्हणतील तुला तर काहीच तिथं मान नाही, डायरेक्टर होऊन काय उपयोग आहे. तुम्हाला मान आहे, सन्मान आहे, तुमच्या सूचनेचा आदर केला जाईल, तुमच्या उपयुक्त सूचनेचा निश्चितपणे विचार पण केला जाईल, ज्याच्यातून सभासदांचं भलं होणार आहे. सभासदांचं भलं ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. कुठं काही चुकत असेल तर तेही तुम्ही मला सांगा की दादा इथं चुकतं. काहींना आता इथं काही लोकांनी लावलेला वर्ग मोठा आहे, कारण ते अनेक वर्ष संचालक मंडळामध्ये वेगवेगळ्या पदावर राहिलेले. त्याच्यामुळे मला त्याही कामगारांना सांगायचंय की तुम्ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कामगार आहात. तुम्ही अजित पवारांचे नाही, केशवराव जगतापांचे नाही, बाळासाहेब तावरेंचे नाही, अण्णांचे नाही, रंजन काकांचे नाही, किंवा आतापर्यंत जे चेअरमन होऊन गेले त्यांचे कुणाचे नाही. नोकरीला लावायपर्यंत ठीक आहे, पण आतमध्ये काही जण त्याच्यातून असं काही केलं तर ह्या निळकंठेश्वर पॅनलच्या संचालक बोर्डाची बदनामी होईल आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं साध्य करण्याचा प्रयत्न कुठल्याही डिपार्टमेंटला काम करत असणाऱ्यांनी केला आणि तो समजला तर त्याची खैर नाही. त्यांनी इमाने इतबारेच काम केलं पाहिजे. आता ऍडव्हान्स वाटली का वाहतुकीला एमडी आपले शेती अधिकारी आणि स्टेट डेव्हलपमेंट ऑफिसर तुमचं पण करार केलेत का? तर त्याच्यामध्ये कुणीही आम्ही सांगणार नाही की हा करार करा, ते सगळी जबाबदारी शेती अधिकाऱ्याची, आम्ही काही बघणार नाही. वसुलीची पण जबाबदारी तुमची. हे डायरेक्टरने सांगितलं आणि म्हणून मला करावं लागलं. मी आता डायरेक्टरांच्या एकच सांगतोय, अरे मी त्याला तेच सांगतो, मी सगळ्या डायरेक्टरांच्या देखत सांगतोय, कुणीही ज्याच्यातून आपल्या कारखान्याचं आर्थिक संबंध येतील ते आपण 21 संचालक बोर्डाने बसून ते ठरवायचं. त्याच्यात काही अनुभव येईल. आणि केशवराव, माझी तुम्हाला आणि इतर पण मान्यवरांना विनंती आहे,
की ज्यांना काही विधायक सूचना करायच्या असतील त्याकडे मोबाईलने लगेच कळतं की दादा तिथं आले, एका मिनिटात बातमी, आज विमानाने येणार होतं, भली मोठी तिथं गर्दी होती, म्हणजे लगेच कळतच की बाबा 12-12:30 ही बाबा येणार आहे, तिथे येतात. त्यामध्ये तिथंही आल्यानंतर काही कारखान्याचं असेल तर उगीच एकमेकाची उणी तुम्ही काढत बसायचं नाही, उगीच कुणाच्याही बद्दल कानाला लागायचं नाही, आणि ज्यांनी त्यांनी स्वच्छतेला महत्व द्यायचं, आतल्या सगळ्या गोष्टीला महत्व द्यायचं. आता सोमवारी जी टीम येईल ती दिवसभर त्या ठिकाणी पाहिजे सगळ्या गोष्टी. ते जर थांबणार असतील तर ते बाहेरचे लोक आहेत त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था करा, नाहीतर म्हणाल की चहा पाण्याने जावा, ते आम्हाला बंद नाही. आपल्या कारखान्याच्या भल्याकरता जे काही येणार आहे त्यांच्याकरता नाही, तर ते त्या पद्धतीनं ते सकाळपासून येतील, तर त्या सगळ्या गोष्टीचा आपण साकल्याने विचार करावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. दुसरं एक मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की फक्त आपण हेच नाही तिथं करायचं, तर आपल्याला काही करून आता उद्या एआयच्या संदर्भामध्ये मगाशी मला वाटतं केशवरावांनी उल्लेख केला ना, केशवरावांनी त्याच्याबद्दलचा उल्लेख त्या बाबतीमध्ये केलेला आहे. मी त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे. आपल्याला एआयच्या बाबतीमध्ये देखील मी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं देखील ती योजना राबवतोय. आणि दुसरी गोष्ट, केशवराव जगताप आणि बाळासाहेब आणि बाकीचे सगळे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ जे इंग्लिश मीडियम आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये मी तिकडचाही एक रस्ता डांबरीकरण करायला सांगितलेला आहे. भारताच्या शिक्षणाच्या तुलनेमध्ये भारताच्या परदेशातील शिक्षण प्रणाली ही कौशल्य दृष्टीत व नाविन्यपूर्ण आहे. आज जग बदलत चाललेलं आहे. आम्ही फक्त माळेगाव सहकारी साखर कारखान्याला चांगला भाव आणि तुमच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता तिथं आलेलो नाहीये, तर जगासमोर असंख्य आव्हानं आता उभी आहेत. शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र बदल त्या ठिकाणी होत आहेत. उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा आणि इतर सोयी सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे. पुढे आपला आयटीआय तिथं पण आम्ही CSRच्या द्वारे आम्ही मोठ्या प्रमाणावर बाहेरचा फंड त्या ठिकाणी आणतोय. जगातील आनंददायी शिक्षण आणि हॅपीनेस इंडेक्स नुसार जगामध्ये फिनलँडचा नंबर पहिला लागतो. त्याच्यानंतर जपान, कोरिया, चीन हे प्रभावशाली तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणाली राबवून तेथील विद्यार्थी उद्योजक कसे बनतील याचा विचार करताना दिसतात. चीन या देशात 10 मुलांच्या मागे 8 मुलं ही उद्योजक बनतात, तर आपल्या मध्ये मुलं नोकरी करतात. हे चित्र आपल्याला बदलावं लागेल. आज पण माझ्याकडे जे निवेदन आहे, नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या, त्याच्यामध्ये आपल्याला भागातील विद्यार्थी वर्गासाठी उद्योजक होण्याच्यासाठी सर्व सोयी सुविधा आम्ही निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अजून मी माझ्या बोर्डाला त्याच्यात विश्वासात घेतलं नाही, पण मी बोर्डाला पण ते सांगणार आहे. त्यावेळेस मी काही बाबतीमध्ये पृथ्वीराज बापू तुम्हाला कैलासला किंवा आमच्या पुरुषोत्तम दादा आणि मिलिंदला अशांना काहींना बोलवत जाईल. त्यावेळेस मग तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट नाही. काय करायचं आपल्याला, नव्या युगात अनेक आव्हानं आणि संकट यावर मात करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करण्याकडे अनेक संस्था, विद्यापीठ, कॉर्पोरेट क्षेत्रात देखील पावलं उचलली जात आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात माझा इंदापूर तालुका असेल, माझा बारामती तालुका असेल किंवा माझा पुरंदरचं कार्यक्षेत्र आणि खंडाळ्याचं आमच्या सोमेश्वरच्या परिसरामध्ये आहे, त्या इंजिनिअरिंग किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमच्या मुलांना संधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी महत्वाचं पावलं आपल्याला उचलावी लागणार आहे. त्यासाठी काय नवीन करता येईल त्या सर्व गोष्टी, जेवढी काही मदत लागेल ती आम्ही करणार आहे. त्याच्यामध्ये अनेक लोक मला आता भेटतात की आम्ही तुम्हाला अशा अशा पद्धतीनं CSRचा फंड देतो आणि याच्यातून तुम्ही हे करा ते करा. खूप उत्तर त्या बाबतीमध्ये आहेत. आता शिवनगर विद्याप्रसारक मंडळ BCA आणि MCA कॉलेज आहे. तिथं बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक संशोधन झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उद्युक्त करावं लागणार आहे. यासाठी शिवनगर प्रसारक मंडळाचे अधिक लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा विश्लेषण आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रामध्ये मायक्रोसॉफ्ट,
गुगल तसेच इतर नावाजलेल्या कंपन्या यांच्या मदतीने नवीन करार करून आपल्याला आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा हा कसा मिळवून देता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. शिवनगरचं फार्मसी कॉलेज आहे, त्या कॉलेजचं चांगल्या दर्जाचं शिक्षण देत आहे, पण औषध निर्माण क्षेत्रातील इतर विविध संस्था ज्या आहेत आणि व्यवसायाशी देखील संबंधित नवनवीन गोष्टी आपल्याला करता येतील. फार्मा कंपनीच्या मदतीनं मुलांना रोजगाराच्या संधी देखील मुलींना उपलब्ध करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आपले जगन्नाथ शिंदे पूर्वी MLC होते बघा, ते फार्मा कंपनीचे प्रमुख आहेत, त्यांची मदत घेता येईल आपल्या कल्याणला असतात ते. त्याचबरोबर आपलं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे IIT ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था मानली जाते आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सातत्याने ते उच्च स्थानावर आहे. IIT मध्ये प्रवेश अत्यंत स्पर्धात्मक असतो. त्याच धर्तीवर आपल्या शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये काय काय बदल करावे लागतील तशी संकल्पना अंमलात आणावी लागेल. IIT खरगपूर, IIT मुंबई असे भारतातील जगातील अग्रगण्य विद्यापीठ आणि ऑटोमोबाईल्स कंपन्या, परदेशातील विद्यापीठ व अशा कंपन्यांची सामंजस्य करार करून तज्ञांमार्फत संशोधनाला गती देण्यासाठी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मुलांना उज्ज्वल भविष्य देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. मी तिथं जे ट्रस्टी म्हणून घेणार आहे त्या सगळ्यामध्ये त्यांना ज्ञान असणारेच ट्रस्टी घेणार आहे. उगीच दादा आमचं गाव जास्त मतदान केलं आम्हाला ट्रस्टी करा नाही, त्याला तिथं शिवनगरचं ट्रस्टी व्हायचं असेल तर त्याचं पण मी आता सांगतोय त्याच्यामध्ये काही त्याचे विचार अशा पद्धतीचे सकारात्मक असले पाहिजे. जवळपास सर्व क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रात देखील आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही वापरली जाते. त्यामुळे भारतासारख्या देशात अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान वापरणं अतिशय अपरिहार्य ठरलेलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतीमध्ये भारतीय तरुण उद्योजक स्टार्टअप्स आघाडीवर असतील, म्हणून सर्वांना प्रोत्साहित आणि जागृत करण्यासाठी जलद गतीने कौशल्य आत्मसात करणं, संशोधन करणं, नवनिर्मिती, विचार विनिमय आणि विविध क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या गोष्टीची आता आवश्यकता आहे. त्यामध्ये आपण लक्ष घातलेलं आहे. त्याकरता मी वेगवेगळ्या लोकांची मदत त्या ठिकाणी देईल. त्यामध्ये आपल्या मायगाव सहकारी साखर कारखान्याला कुठलाही आर्थिक कोशिश किंवा भार लागणार नाही. त्यांचा फक्त सल्ला आपण घेऊ आणि त्याच्यातनं बाकीच्या गोष्टी आपण करणार आहे. ऊस शेतकरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला महाराष्ट्रातील ऊस उत्पादन शेतकरी साखर कारखाने यांना सशक्त आणि शाश्वत करण्यासाठी VSI पुणे म्हणजे वसंतदादा इन्स्टिट्यूट, ADT बारामती म्हणजे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, साखर संघ आपल्या सगळ्या साखर कारखान्याचा जो संघ आहे तो, विस्मा खासगीची जी प्रमुख एक संस्था आहे ती, आणि साखर कारखान्यांना एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा उल्लेख मगाशी केशवरावांनी आपल्या भाषणामध्ये केला. प्रत्येक शेतकऱ्यामागे प्रति हेक्टरी 25,000 इतका खर्च अपेक्षित आहे. प्रति हेक्टरी म्हणजे एकरी 10,000, त्यापैकी 15,000 ही 5 वर्षाकरता लागणाऱ्या AI विविध उपकरणाच्या साहित्याकरता आहे. उर्वरित 10,000 हे प्रतिवर्षी AI मधील नोंदणी आणि सल्ला सेवा याकरता वार्षिक ऑपरेशन कॉस्ट. यातील पहिल्या 10,000 सहभागी शेतकऱ्यांना 9,250 प्रति शेतकरी VSI पुणे अनुदान देणार आहे. त्यामध्ये छत्रपतीनं माळेगावनी सोमेश्वरनी जास्तीत जास्त फायदा उठवायचा आहे. त्याच्यामध्ये ते सांगतील तसं बापू तुमच्या ऍग्रिकल्चर पुरुषोत्तम दादा आपल्या तिन्ही कारखान्याचे ऍग्रिकल्चर ऑफिसर आणि टेन डेव्हलपमेंट ऑफिसर या सगळ्यांना त्याच्यामध्ये आपल्याला कामाला जोडून घ्यायचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रज्ञानामुळे 16 ते 18 महिन्याच्या कालावधीत होणारं ऊसाचं पीक हे 12 महिन्यात उत्तम रिकव्हरी सह तोडणीसाठी तयार होईल. यामुळे खरीप शेतकरी सोयाबीन, उडीद, एवढा नंतर पूर्व हंगामी ऊस आणि ऊसाच्या तोडणीनंतर रब्बीचा गहू, हरभरा, कांदा अशी 2 पिकं
3 पिकं वर्षाला घेता येतील. रब्बीच्या पिकाच्या काढणीनंतर तुम्हाला ताक घ्यायचा असेल तर ताक, त्यांच्या घ्यायचा असेल तर त्यांच्या लावण्याने देखील जमीनचा पोत सुधारेल, उत्पादकता वाढेल असे निष्कर्ष प्राप्त झालेले. त्याच्यामुळे संपूर्ण राज्याला क्रॉपिंग पॅटर्नची एक नवी दिशा मिळेल, क्रांती होईल. त्याला जरा वेळ लागणार आहे. आपले लोक अडसालेपासून वळायला जरा थोडासा वेळ घेणार आहे, त्याला इलाज नाही, पण हे करावं लागेल. राज्याच्या इतर भागामध्ये तर अडसाली घेतच नाही, त्यांना हे फार उपयुक्त ठरणार आहे. मागाशी केशवरावांनी सांगितलं तसं लागण तारखेच्या संदर्भात 5 तारखेपर्यंत अजून एक तुमची बोर्ड मीटिंग घ्या आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब तुम्ही सगळेजण बसा, जुनं बोर्ड, आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं त्याची पण चर्चा करा. आता तुम्ही काय करा, 5च्या आधी बसताना नव्यांनाही बोलवा आणि जुन्यांनाही बोलवा, काय बिघडत नाही. थोडं जास्त फायबरच्या खुर्च्या टाका आणि त्याच्यामध्ये बसवा. फार तर नवनिर्वाचितला फायबरच्या खुर्चीवर बसवा आणि मावळत्या बोर्डाला गादीच्या खुर्चीवर बसवा. नाही असलं तर 40 लोक होणार ना, 40-45. तर ह्या गोष्टी करा बापू. आणि त्याच्यामध्ये मी आता माझ्या एका मीटिंगला 8:30ला पुण्याला जाणारे, जाता जाता ते दत्ता आपला कुतवळ, त्याचे एक फार हुशार मुलगी होती, ती कॅन्सर काहीतरी तोडणी वाहतुकीचं मी ह्याला सांगितलं ना, तोडणी वाहतुकीच्या करता मी पुढच्या वेळेस काही कार्यक्रम आणतो राज्याकरताच, त्याच्यातून तरतूद कशी करायची. मी गडकरी साहेबांशी पण बोलतो, गडकरी साहेब पण आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतील. आणि जसं मांजरा कारखाना झालाय तसं आपण छत्रपती माळेगाव सोमेश्वर त्या तिन्ही कारखान्याला स्टेप बाय स्टेप हार्वेस्टरच्या निमित्तानं त्या बाबतीमध्ये जाऊ. ठिबकचं अनुदान सेंट्रलचं आलं नाही. मी परवा शिवराजसिंह चव्हाण साहेबांना बोललो, ते म्हणले की अजित आता आमचंही अधिवेशन सुरू होत आहे, त्यावेळेस एकदा या म्हणजे दिल्लीला, तर त्यावेळेस तिथं होईल. आपल्या राज्याचं ते राज्याचं अनुदान मी त्या बाबतीमध्ये देईल. पण एआयचा वापर ज्यांच्याकडे ठिबक आहे त्यांनाच करता येईल ना. ते 25,000 ठिबकचा तुमचा प्लॉट आहे हे घरी धरून मी सांगतोय, म्हणजे एकरी 10,000. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्याकडे ठिबक नाही, आता माझा 70 एकराचं ठिबकचं काम चाललेलं आहे. मी सगळ्याच माझा प्लॉट 70 एकर एआयचा वापर म्हणजे आमच्या सगळ्या नातेवाईकांच्या लोकांचा आहे तो मी बघतो, तर त्या पद्धतीने मी करणार आहे. आपण आता बापू तुम्ही पण तुमच्या शेतावर घ्या, पुरुषोत्तम दादा तुम्ही पण घ्या, असं आपण सगळेच जण आपण ज्या लोकांना सांगतो त्यावेळेस आपले पण प्लॉट कसे पाहिजे. आणि तिन्ही कारखान्यांनी बेडे प्लॉट, मी सभासदांना हात जोडून विनंती करतो. मी खूप पाडेगावशी बोललोय, VSI शी बोललोय, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटशी बोललोय, अनेकांचं टनेज 150 टन 135 टन निघतंय त्यांच्याशी बोललो. 3 वर्षात बेणं बदललंच पाहिजे. ऊसाचं बेणं 3 वर्षांनी नवं आलंच पाहिजे. त्याच्याकरता आपण मोठ्या प्रमाणावर रोप पण तयार करायचा कार्यक्रम घेऊ. तुम्ही छत्रपतीला घ्या, तुम्ही सोमेश्वरला घ्या, आम्ही माळेगावला घेऊ. माळेगावच्या बेणं प्लॉटच्या बद्दल देखील बापू तुम्ही बाळासाहेब सगळे बसा आणि आता तुम्ही सगळ्यांना कुठं बेणं प्लॉट घेऊ शकतो. जर काही शेतकरी आमच्या बोरीमध्ये बापूंना माहितीये, बोरीतले शेतकरी बरेच जण त्यांची जमीन एकरावर करायला देतात, शिक्षक लोक. आणि बघा आमचे शिंदे वगैरे ग्रुप फार चांगल्या पद्धतीनं तिथं फळबागा पिकवतो आणि लाखो रुपये काढतात. तशा पद्धतीनं जर कुणाचा मोठा प्लॉट असेल आणि ते शेतीला इथं नसतील, आपल्या इथं बाहेर असतील आणि त्यांचा जरा दुर्लक्षित प्लॉट असेल, तर त्यांना म्हणून आम्ही पर एकरी तुम्हाला काही देऊ आणि तो आम्हाला बेडे प्लॉटला द्या. अशा काही जमिनी इतर पण सभासदांना काही सुचवायच्या असेल जिथं पाणी येते, अशा जमीन पण चांगली, चोपण नाही, जमीन चांगली पाहिजे, निचऱ्याची पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही सुचवा. मी त्याही बद्दल मी तुम्हाला मी सांगितलं ना मागच्याच वेळेस शिवनगर विद्याप्रसारक मंडळाला CSR मदत मिळून देईल. आता ही सांगतोय, अजून काय करायचं. यांनाही सांगितलं 25 कोटी रुपये देणार. आता मी तर इथला चेअरमन होणार म्हणल्यावर जास्त द्यावंच लागणार. त्याच्यामुळं
म्हणजे बापूंच्या पेक्षा इथं जास्त द्यावे लागतील. तुम्ही बघायला जरा जरा कळ काढा ना, तुम्ही थोडस कळ काढा. दुसरी गोष्ट, मला काहींनी असंही सांगितलं का आपण मधी काम केलं. माझ्या मनीषाताई कोमणे आमच्या सरपंच जळगाव सुपे येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. 6 मेगावॉट वीज निर्मिती होतीये. परिसरातील 6 गावांना जळगाव कपपिडवरून दिवसा दररोज सकाळी 9 ते 5 अशी वीज शेती पंपाला मिळते. शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे. सर्व शेतकऱ्यांच्या तर्फे आर्थिक अभिनंदन. लाईट गेली, आमकं गेलं, तमकं गेलं, काही नाही. त्याच्यामध्ये आता रोज 9 ते 5 वीज मिळते. फक्त ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस थोडासा पंप कमी चालतो, परंतु ह्या पद्धतीनं आपल्याला अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये करायच्या. माझी आपल्याला एक सांगणं आहे, मी जरी आता कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी, काही जण आता अजून काही अशा कंड्या पेटवतायत किंवा उड्या सोडतायत की नाही दादा थोडे दिवस होतील आणि नंतर सोडते. मी तुम्हाला शब्द दिलाय 5 वर्ष. त्याच्यामुळे कुणाच्या मनात काय असेल तर काढून टाका. उगीच फार डोक्याला त्रास देऊ नका. त्यामध्ये आपल्याला 5 वर्ष संचालक म्हणूनच राहायचंय. 5 जण व्हाईस चेअरमन होतील, त्यांची नावं वेळोवेळी जाहीर केली जातील. ते व्हाईस चेअरमन म्हणून माझ्याबरोबर काम करतील. त्याच्यामुळं आपल्याला हे जे काही पद आहे ते माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जवळपास 1,00,000 सव्वा लाख लोकांशी निगडीत आहे आणि त्याच्यावर भविष्यासाठी ती एक अतिशय मोठं काम आहे. बऱ्याच जणांनी खूप काही सांगितलंय, एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस खाली का आला वगैरे वगैरे. ठीक आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, पण मला नाईलाजास्तव नीलकंठेश्वर पॅनल निवडून येण्याकरता पूर्णपणे सर्वसामान्य मतदारांनी, जरी पुढाऱ्यांनी थोडं इकडं करा तिकडं करा असं करायला सांगितलं तरी सर्वसामान्य मतदारांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन या पद्धतीनं ते करतील याचा मला विश्वास होता. म्हणून मी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली. माळेगावला आर्थिक अरिष्टातून आपण माळेगाव आर्थिक अरिष्ट नाहीच आहे, त्याच्यावर आर्थिक शिस्तीचं तर पारितोषिकच गेलं मला वाटतं केशवरावांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला आता एक काम करायचं, एमडी चीफ इंजिनियर चीफ केमिस्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये गळीत मध्ये रस जो काही आपण ऊस काढलेला आहे त्याचा ऊसाचा रसाचा किंवा साखर पाकाचा एक देखील वाया न जाऊन देण्याची व्यवस्था ही कारखान्यामध्ये झाली पाहिजे. त्याच्यात काही असेल तर तुम्ही आत्ताच अभ्यास करा. उद्या आमच्या सोमवारी ती टीम येणार आहे, त्यांनाही सांगा. ऊस गाळप क्षमता 6,700 वरून जी मागच्या वेळेस केशवरावांनी त्यांच्या बोर्डाने 9,500 केलेली आहे, ते 9,500चं सातत्य टिकलं पाहिजे. तेवढा आपल्याकडं दोन्ही वाहतुकीचे लोक आले पाहिजे. त्यामध्ये कुठेही पोलीस खात्याची वगैरे मदत लागली तर मी आहे, त्याच्याकरता काही काळजी करू नका. इथेनॉल रूप पदार्थाच्या उत्पादनामध्ये देखील लक्षणीय वाढ ही केलीये, त्याचं सातत्य आपल्याला टिकवायचं आहे. वीज निर्मिती देखील मागं चांगली केली, परंतु अजून 35 मेगावॅट पर्यंत जेवढी वीज निर्मिती होती ते थोडं कमी पडतंय त्यांच्या तुलनेमध्ये, तेही आपल्याला करायचंय. साखरेची प्रत, आपला साखरेचा दर सगळ्यात चांगला कसा आपल्याला मिळेल त्या पद्धतीने आपल्याला काम करायचंय. आणि यंदाच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये समोरच्या लोकांनी अनेक बेछूट आरोप केलेले होते. त्यांना वेळोवेळी स्वतः बापूंनी पण गोरावर उघडून जाऊन उत्तर दिलं, इतर गोष्टी सांगितल्या. त्यांना कोणताही आरोप सिद्ध करता आलेला नाहीये. विरोधासाठी विरोध त्यांनी केला. अनेक मोठे नरेटिव्ह त्या रचण्याचा प्रयत्न हा समोरच्या लोकांच्याकडनं झाला. मात्र कारखान्याच्या माझ्या शुद्ध सभासद बंधू भगिनींनी आणि सर्वसामान्य सभासदांनी विरोधकांचा डाव हा हाणून पाडला. सत्याच्या बाजूने, विकासाच्या बाजूने कारखान्याच्या सभासदांनी हा कौल दिलेला आहे. आज मला सगळ्यांना सांगायचंय, इकडे अमोल पवार वगैरे आलेत ना, बघाशी होते का? हा, तर त्यांना सांगा जरा माळेगाव आणि इकडे सगळी चक्कर मारून कुठं कुठं काय काय करावं लागेल त्याची पाहणी करा. कुठले रस्ते, कुठलं काय, ते चाऱ्यांच्या कामाच्या करता डुबन आणि बाकीच्यांना सगळ्यांना सांगा
की चाऱ्याच्या बद्दल किती मशिनरी लागणार, काय ते डिझेलची व्यवस्था, चाऱ्यांची कामं होताना दादा माझी पाईप आडवी गेलेली आहे, जरा इथं हळू, चारीचे काम होताना तेवढी पाईपलाईन जरा वेळ बाजूला ठेवा, काढून घ्या, नंतर चारी झाल्यावरती पाईपलाईन टाका. आणि कॅनल मध्ये मी परवा लिमटेकला बघितलंय, ते मध्ये तुम्ही अँगल लावलेत, अँगल सपोर्टला 2-2, 3-3, त्याच्यात सगळ्या बाबळी बिबळी झाडं झुडपं येऊन थांबतय, त्याच्यात सगळा कचरा थांबतोय, गोधड्या थांबतायत, बाटल्या पाण्याच्या थांबतायत, आणि तिथनं कॅनल फुटण्याची शक्यता आहे. ते सगळं काढणार आहे. तुम्हाला कॅनल, हा कॅनल वरून जे तिथंच पाईप द्यायचा आहे, त्याला एक नवीन त्यांनी डिझाईन दिलेलं आहे कुबलनी, कुबल यांनी ते घ्या. ज्यांनी क्रॉसिंग केलंय त्यांनी सगळ्यांनी कॅनलचा अडथळा निर्माण केलेला, पुरुषोत्तम दादा तुमच्या माझ्या पुरंदर तालुक्यापासून ती सुरुवात होते, ते सगळं काढलं जाणार आहे. तुम्ही डायरेक्ट आला म्हणजे आमचा ब्रिज असतो ना, ब्रिज इकडून डायरेक्ट आम्ही आता ब्रिज नवीन जे केले तिथं मध्ये आम्ही त्याला कॉलम दिलेलाच नाहीये, आडवा डायरेक्ट बीम टाकलेला. तशा पद्धतीनं तुम्हाला करावं लागणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. एकंदरीतच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये कारखान्याच्या भल्यासाठी, सभासदांच्या हितासाठी मी आणि माझं संचालक बोर्ड आम्ही सगळे मिळून काम करणार आहे. सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. तुमचं सहकार्य लागणार आहे. जसं तुम्ही आता इलेक्शनच्या निमित्तानं केलं आणि तुम्ही जो विश्वास टाकला त्याची परतफेड फक्त आणि फक्त विकास कामं करूनच आम्ही देऊ शकतो आणि चांगला भाव देऊन त्या ठिकाणी देऊ शकतो, याची आम्हाला 20-20 कार्यक्रमांना जाणीव आहे. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याच्या भल्यासाठी, सभासदांच्या हितासाठी आम्ही कुणी कमी पडणार नाही. किती आम्ही कामामध्ये वेगळं असलो तरी देखील माळेगाव कारखान्याच्या साठी जबाबदारी घेतल्यामुळं आम्हाला वेळ द्यावाच लागेल. त्याच्यामध्ये माझं स्वतःचं देखील वैयक्तिक लक्ष कारखान्यावर राहील. आपल्या माळेगाव कारखाना राज्यातलाच नाही तर देशातला एक सर्वोत्कृष्ट कारखाना, सहकारी साखर कारखाना हा आपल्याला करून दाखवायचा आहे, हा माझा शब्द आहे. आणि मलाही माझ्या समोर विरोधकांनाही माझं तोंड, त्यांचं तोंड गप्प करायचं आहे की आम्ही सहकारी तत्वावरचा एक कारखाना किती उत्तम पद्धतीने चालू शकतो आणि चांगल्या प्रकारचा भाव देऊ शकतो. भाव देत देत त्या परिसराचा विकास कसा करू शकतो आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आमच्या मुलांच्या मुलींच्या ला एक नवी दिशा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या करता सक्षम कसं करू शकतो, छोटा मोठा उद्योजक कसं करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी तुमचा निकाल लागल्यापासून हे सगळं डोक्यामध्ये चालू होतं. हे एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगण्याचं माझ्या मनामध्ये होतं. म्हणूनच आज मी वेळात वेळ काढून इथं आलो आणि तुमचं सगळ्यांचे आभार मानले. त्याच्यामध्ये काही उत्साह येतात, इकडनं मिरवणूक काढायची होती. म्हणलं एवढी कशाची, माळेगाव कारखान्याचं चेअरमन पद आपल्याला मिळणार आहे, ही काय मिरवणूक काढण्याची गोष्ट आहे. आपल्या सभासदांचं, आपलं परिवाराचं एक काम आहे, आपल्या कुटुंबाचं एक काम आहे. त्याच्यामध्ये हा सगळं कुटुंब आहे. उगीच फार काही वेगवेगळ्या पद्धतीने असं उत्माद करण्याचं काही कारण नाही. जल्लोष तुम्ही त्या दिवशी केला, तुमचं समाधान झालं. आता आपल्याला कामं खूप करायची, माळेगाव मध्ये पण आपल्याला बरीच कामं करायची, शिवनगरला करायची, माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करायची, सगळ्या तालुक्यातच करायची. परंतु इथं आपण ते शब्द दिलेले त्या पद्धतीनं आपल्याला हे काम करायचंय. आणि या सगळ्यांची जे आज डायरेक्टर होऊ शकले नाही, परंतु ज्यांना मनापासून कारखान्याच्या बद्दलच्या चांगल्या चांगल्या गोष्टी माहिती आहेत, या प्रकारचं नाही, आरोग्य विम्याच्या संदर्भामध्ये आता हप्ता वाढलेला आहे. मला मगाशी बाबूरावांनी पण एक पत्र दिलंय, तुम्ही पण आता पत्र दिलंय. परंतु मला केशवरावांनी असं सांगितलं, पूर्वी जो हप्ता होता तो आता बराच वाढलाय. त्याच्याऐवजी गव्हर्नमेंटचा आणि पंतप्रधानांनी जे काही आयुष्यमान भारत नाही, महात्मा फुले आणि अजून केंद्राची पण आयुष्यमान भारत आहे, त्या 2 योजना आपण कारखान्याच्या वतीनं त्या राबूया. कारखान्याची यंत्रणा त्या 2 योजनेच्या करता राबून त्यामध्ये कशी तुम्हाला मदत करता येईल. कारण हप्ता वाढल्यानंतर लोक म्हणतील आता कसं झालं, हप्ता कमी होता
आणि आपल्याला आरोग्याच्या करता पैसे जास्त मिळाले, त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण समाधानी होता. आता मला केशवरांनी सांगितलं, दादा तो काही किती झालं आपल्या, किती झालं? 23,000. पहिला किती होत आता? हा ऐका बाबूराव, 2,500 सुरुवात झाली, आता 21,000 रुपये हप्ता झाला. सॉरी 23,000, 10 पट हप्ता वाढला. 2,500 आणि 23,000 जवळपास थोडं कमी 10 पट ना. त्याच्यामुळे बऱ्याच सभासदांचं तसं मत, आणि त्याला दुसरी पर्यायी व्यवस्था मी तर मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यामध्ये एक विभाग खोललेला आहे. त्या विभागाच्या वैद्यकीय मदत असा प्रकारचा तो विभाग आहे. तिथनं पण आपण मदत करून, आता पण एकाने मला सांगितलं की दादा म्हणजे 55,000 रुपये तुमच्यामुळे वाचले. आपल्याला मागा आपल्या कारखान्याचा राजू शेट्टींनी पण तसा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उल्लेख केला होता. पुढं पण सतत माळेगाव सोमेश्वरचं नाव राजू शेट्टींच्या तोंडी आलंच पाहिजे, असं आपल्या दोन्ही कारखान्याचे भाव असले पाहिजे. लवकरच बापूंनी पण त्याच ओळीमध्ये छत्रपतीला पण आणावं, त्याकरता आम्ही जिथं जिथं कुठं मदत लागेल ती मदत करायला तयार आहोत. ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. आणि कृपा करून काही जण नरेटिव्ह त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करतील, तर त्याबद्दल अजिबात तुम्ही विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची माझी विनंती आहे. कारखान्याच्या आर्थिक स्थितीच्या बद्दल विरोधकांनी जो अपप्रचार केलाय, पण वस्तुस्थिती अशी आहे की योग्य नियोजनामुळं आणि पारदर्शक व्यवस्थेमुळं कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक दर आणि ऊसाची बिलं शेतकऱ्यांना वेळेवर देण्यात आपला कारखाना यशस्वी ठरलाय. कामगारांना वेळेवर वेतन देतोय, हेच या कारखान्याचं स्थैर्याचं प्रतीक आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवलेले, त्याचबरोबर वेळ FRP देण्याची जबाबदारी आपण पार पाडलेली आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खतं, बियाणं, कृषी अवजारं आणि तांत्रिक मदत ही आपण त्या बाबतीमध्ये करतोय. राजकीय स्वार्थासाठी जर कुणी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर योग्य आणि चोख उत्तर सभासदांनी त्या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे. कारखान्याचा कारभार जबाबदार आणि प्रामाणिक नेतृत्वाच्या हातामध्ये तुम्ही दिलेला आहे. कारखाना माळेगाव हा तुमच्या घामावर, कष्टावर चालतो. तो टिकवायचा आहे, वाढवायचा आहे आणि आपल्याला सगळ्यांना तो पुढे न्यायचा आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हातात हात घालून एक दिलाने काम करूया. आपल्या कारखान्याला देशातला एक आदर्श कारखाना म्हणून ओळख त्या ठिकाणी देऊया. माळेगाव कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही श्री निळकंठेश्वर पॅनलच्या 20 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा माळेगाव कारखान्याच्या सभासदांचा मनापासून आभार मानतो. या निवडणुकीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस पळून एक दिलाने काम केलं. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. माळेगावच्या विकासासाठी कोणती कमतरता मी आणि माझे सहकारी भासू देणार नाही असा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.